हो लाव. स्तोत्र लावताय की? हम्म. काय म्हणताय? स्तोत्र. लावा ना. आहे ना तुमच्याकडे? की नाही, मला ते मला परमिशन परमिशन विचारतोय का तुम्हाला? परमिशन? एक मिनिट. तुम्हीच लावा. विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुक्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्न। ओके करा चालू. सुरुवात. हो. प्रथमतः देवालय संतवंत आणि त्याचबरोबर परब मॅडम आपल्यालाही नमस्कार, सगळ्या उपस्थितांना नमस्कार. आज आपण घेऊन आलेलो आहोत काळी हळद या विषयावरची एक कार्यशाळा की ज्या हळदीचा उपयोग करून त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत. तर परब मॅडम आपण या क्षेत्रामध्ये फार चांगल्यापैकी आपल्या या क्षेत्रामधला अभ्यास आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळे अशा प्रकारचे क्लास घेतलेले आहेत. जसं आता काळे हालत घेतलात, त्यापूर्वी मोबाईल न्यूमरोलॉजी घेतलात, मध्ये एक उपायांची कार्यशाळा घेतली. तर असे बरेचशा कार्यशाळा आपण ह्या वेगवेगळ्या या माध्यमातून घेत असता. यामध्ये आपला बऱ्यापैकी अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये, जेणेकरून उपाय ज्या गोष्टीला आपण म्हणतो ज्योतिषशास्त्रामध्ये उपायाला सुद्धा फार महत्व आहे. कारण एखादी जर अडचण निर्माण झाली असेल तर त्या अडचणीला मार्ग हा सुद्धा सांगणं गरजेचं असतं, म्हणून उपाय त्या ठिकाणी वापरले जातात. पण पुस्तक रूपाने आपल्याला बराचसा मटेरियल उपलब्ध आहे, परंतु एखाद्या व्यक्तीने तो शिकवणं, एखाद्या गुरुकडनं आपण तो शिकून घेणं आणि त्यांचे अनुभव त्या ठिकाणी आपण उपयोगात आणणं हा फार एक वेगळा विषय आहे. आणि पुस्तकं आणून त्याचा उपयोग करणं हा एक विषय वेगळा आहे. त्यामुळं हे विषय शिकणं एखाद्या गुरुकडून फार याला महत्व आहे. तर अशा प्रकारे एक उपायांची कार्यशाळा मॅडमने घेतली होती. मोबाईल न्यूमरोलॉजी घेतला होता, त्यानंतर वैदिक अंक, मला तो वैदिक काहीतरी घेतला होता ना, वैदिक अंकशास्त्र. हो वैदिक स्विचवर्ड घेतलेला आपण. वैदिक स्विचवर्ड घेतलेला. त्याचबरोबर एंजलचा घेतलेला आहे. एंजलच्या संदर्भात एंजल थेरपी हा एक क्लास मॅडमने घेतला. म्हणजे बरेच ज्याला आपण उपाय म्हणतो, उपायाच्या माध्यमातले जे जे क्लास असते बरेचसे क्लास मॅडमने घेतले आहेत. आज घेऊन आलेले हळदी, काळ्या हळदीच्या संदर्भातले वेगवेगळे उपयोग. तर त्या संदर्भात आज मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मॅडम मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करायची. हो सर थँक्यू. त्याच्या आधी एक विचारते. हे 1 2 3 4 5 6 नंबर हा जो आहे ना, हे ते सर आहेत का? त्यांचं नाव काय आहे बरं? जरा 1 मिनिट सर, तुम्ही माईक ओपन हा, करून. त्यांना काय करा, त्या हा माईक वर क्लिक करा म्हणजे त्यांना मेसेज येतो अनमोडचा. हा, डॉक्टर विजय हिवराळे अकोला. हा तेच कारण मला वाटत होतं. ठीक आहे. ओके ओके सर थँक्यू. तर थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवारे सरांचे खूप आभार आहेत की देवारे सरांमुळे आम्हाला हे या गोष्टीचं प्रोत्साहन मिळालं की आपण काहीतरी शिकवावं, आपल्याकडे काहीतरी जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं. ह्याचं सगळं जे श्रेय आहे हे मी देवारे सरांना देते, कारण त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. मला आता 2009 सालापासून मी या क्षेत्रामध्ये काम करते. त्याच्यामध्ये मी विविध विषय शिकले आणि लोकांना शिकवते. विविध विषयांमध्ये
मी वास्तुशास्त्र आहे, वास्तुशास्त्र बेसिक ऍडव्हान्स दोन्ही, त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्राच्या सगळ्या शाखांमधून मी अभ्यास केला, जसं लाल किताब आहे, केपी आहे, वैदिक ज्योतिषशास्त्र आहे, म्हणजे जे आपण पारंपरिक ज्योतिषशास्त्र म्हणतो ते, त्याच्यामधून मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर न्युमरोलॉजी आहे, मोबाईल न्युमरोलॉजी आहे, याचा माझा अभ्यास झालेला आहे. त्याच्यानंतर रेकीची ग्रँड मास्टर आहे मी. त्याच्यानंतर प्राणिक हिलिंग सारखे क्लासेस मी केलेले आहे, ज्याच्यामध्ये लोकांना मी हिलिंग पण देते, कारण मी हिलिंग देऊन बऱ्याच लोकांचे शारीरिक, मानसिक, फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट दिलेले आहेत. आणि असे अनेक विषय माझ्याकडे आहेत, जसं मी स्वतः हे घेते, क्लासेस घेते, जसं एंजल थेरपीचा क्लास मी घेतलेले आहेत. एंजल थेरपीचे क्लास घेते मी. एंजल थेरपी म्हणजे काय, तर एंजल असतात आणि त्यांना आपण कसं इन्व्हॉल्व करून आपण त्यांना कसं आपल्या बरोबर ठेवू शकतो किंवा त्यांची मदत आपण कशी घेऊ शकतो, ह्याचे माझे क्लासेस झाले. मोबाईल न्यूमरोलॉजीचे क्लासेस झाले, कारण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि काही लोकांकडे जन्मतारीख नसते किंवा वेळ नसतो, त्याच्यामुळे आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार त्यांना प्रेडिक्शन करणं देणं खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. म्हणून मग मोबाईल न्यूमरोलॉजी, मोबाईलचा उपयोग करून आपण त्यांना कसं काय बाबा त्यांचं भविष्य सांगू शकतो किंवा प्रेडिक्शन सांगू शकतो. आणि मी माझ्या स्वतः क्लायंटना काही मोबाईल नंबर पण दिलेले आहेत, की ते मोबाईल नंबर घेऊन त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट आलेले आहेत, जे आपण म्हणजे चालता बोलता जे आपण काही गोष्टी तर ते मोबाईल न्यूमरोलॉजीतून मी शिकवलेले आहेत. असे अनेक क्लासेस आहेत. स्विच वर्ड आहेत, वैदिक स्विच वर्ड आहेत, कारण आता बाहेरच्या देशातून इंग्लिशमध्ये बरेच स्विच वर्ड येतात किंवा अंकांमध्ये काही स्विच वर्ड आहेत. न्यूमरोलॉजिकल जे नंबर असतात त्याच्यामध्ये सुद्धा स्विच वर्ड येतात. तसं आपल्याकडे वैदिक आहेत, जे वैदिक आपल्या पुराणा शास्त्रातून काही स्विच वर्ड आपल्याकडे आलेले आहेत आणि ते स्विच वर्ड आपण कसे कुठे वापरायचे ह्याचे मी क्लासेस घेते. तर असे अनेक क्लासेस मी घेते. तर आणि उपायांवर माझा जास्त भर असतो, कारण बघा कसं आहे, सगळ्यांना पत्रिका बघते ते सगळ्यांना सगळं बघता येतं, न्यूमरोलॉजीनुसार हे बघून सांगू शकतात, पण एखादा जेव्हा प्रॉब्लेम आपल्याकडे येतो ना, तर त्या प्रॉब्लेमला आपण कसं काय फेस करायचं किंवा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण कसं काय त्या लोकांना एखादा उपाय सांगायचा, ह्याच्यासाठी मी उपाययोजनांवर जास्त भर देते. आणि उपाययोजना जेव्हा आपण सांगतो एखाद्या माणसाला, किंवा त्यासाठी आपली स्वतःची आध्यात्मिक जी प्रगती आहे ही असणं महत्वाची असतं, कारण आपली एक बैठक असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांच्याकडून मी काही या विद्या शिकलेल्या आहेत त्यांनी मला जसं ज्योतिषशास्त्र आहे, वास्तू आहे, तर प्रत्येक गुरुनी आम्हाला हेच सांगितलेलं की तुमची जी आध्यात्मिक बैठक जर चांगली असेल, तुम्ही स्वतः जर एक स्पिरिच्युअल व्यक्ती असाल, तर तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन योग्य करू शकता. किंवा एखादा उपाय नुसतं ज्योतिष बघून उपयोग नसतं, नुसत्या कुंडल्या बघून उपयोग नसतं, तर त्याच्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेमवर आपल्याला उपाय देता आलं पाहिजे. तसंच मी एक विषय आहे माझ्याकडे, वनस्पती शास्त्र. बघा, प्रत्येक माणसाला ज्योतिषशास्त्रातून काही लोक आपल्याकडे येतात आणि नेहमी काय करतात की आपण त्यांना कोणी स्टोन देतं, खडे वापरायला देतं किंवा काय, तर प्रत्येक व्यक्तीला खडे वापरणं किंवा हे पॉसिबल होत नाही. तर किंवा काही लोकांना काही उपाय दिले जातात, नाम जप तप वगैरे ह्या काही गोष्टी असतात, जसं नामस्मरण करणं किंवा काही श्लोक वाचा, काही स्तोत्र वाचा, असे पण उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये दिले जातात कुंडल्या बघून. तर असंही कधी कधी आजच्या ह्या जीवनशैलीमध्ये असं झालेलं आहे की लोकांना वेळ नसतो, की मी गणपती स्तोत्र बोलायला वेळ नाही आहे. मी कित्येक वेळा ट्रेनने प्रवास करत असते मुंबईच्या ठिकाणी, तेव्हा मी बघते की ही लोक म्हणजे ट्रेनमध्ये बसून पुस्तकं वाचली जातात किंवा जप केलं होतं. तर ही योग्य पद्धत नाहीये, की आपण ज्या देवासाठी काहीतरी करत असतो की आपल्यासाठी काहीतरी, देवासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी काहीतरी करत असतो, तर तिथे ट्रेनमध्ये बसून वाचणं जप करणं ही काही योग्य गोष्ट नसते. तर वनस्पती शास्त्र हे असं एक शास्त्र आहे की सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा पंचांग उघडतो, तर पंचांग उघडल्याच्या नंतर आपल्या राशी येतात, त्या राशींमध्ये आपले आराध्य दैवत, त्यांची जी दान असतात, हे सगळं आपल्याला दिलं असतं. नक्षत्रांची आराध्य वृक्ष आहेत, नक्षत्र जी आपली असतात, जन्मतात जे नक्षत्र आपल्या येतात त्याचे एक आराध्य वृक्ष असतात.
आणि हे जे वृक्ष आहेत किंवा ही जी झाडं आहेत, ह्या झाडांच्या मुळा म्हणा, फांद्या म्हणा किंवा पानं म्हणा, याचा वापर करून सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी चांगल्या घडवू शकतो. तर आम्ही अशाच कार्यशाळा घेतो आणि आता ही माझी काळी हळदीची कार्यशाळा आहे. बघा कसं आहे ना, भारतामध्ये अनेक प्रकारच्या, भारतामध्ये म्हणण्यापेक्षा इतरही ठिकाणी मिळत असतील, मला काही बाहेरचं माहित नाही, पण मी भारतातला सांगते की भारतामध्ये हळद खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मिळते. वेगवेगळ्या कलरची हळद असते, जसं की लाल हळद मिळते, पांढरी हळद असते, केशरी रंगाची हळद असते. आता पिवळी रंगाची हळद तर आपल्या घरामध्ये असतेच, कारण आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या प्रत्येक याच्या गोष्टीमध्ये आपलं लग्न समारंभ आहे किंवा सगळ्या ज्या आपल्या अनेक गोष्टी, म्हणजे माणूस जेव्हा जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत ह्या हळदीचा वापर केला जातो. बघा, शेवटच्या जेव्हा मूल जन्माला येतं त्याच्यासाठी सुद्धा अंगाला लावायला हे बनवलं जातं, लेप बनवला जातो, काय काय बनवलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो. म्हणजे हळद ही शुभ गोष्टींना सुद्धा वापरली जाते. तसंच मृत्यू जेव्हा होतो तेव्हा सुद्धा जे बॉडी असते त्या बॉडीला जेव्हा आपण आंघोळ घालतो त्याच्या आधी सुद्धा ते उठणं लावलं जातं. म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्यापासून जे मृत्यूपर्यंत, तर ही हळद आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो. आणि ही हळद अनेक, ह्या हळदीमध्ये गुणधर्म आहेत. तर अशा अनेक प्रकारच्या हळदी आहेत, हळदींचे रंग आहेत किंवा काय. पण आजपर्यंत आता मीही माझ्या कार्यशाळेचं नाव दिलंय काळी हळद. पण रियालिटी अशी आहे की काळी हळद तुम्हाला कुठेही भेटत नाही आणि काळी हळद नसते. ओके. काळी हळद कुठेही तुम्हाला याच्यामध्ये आतापर्यंत काळ्या हळदीचं कुठेही तुम्हाला हे मिळत नाही. म्हणजे काही ग्रंथ वगैरे जर आपण वाचले तर त्याच्यामध्ये काळ्या हळदीचं नाव कुठेही भेटत नाही. जी आपण आज हळदीचा अभ्यास करणार आहोत ती कृष्णवर्णीय म्हणजे निळी हळद असते. ठीक आहे. ती हळद दिसायला निळीच पांढरी, आपल्या जसं आलं असतं त्या पद्धतीने. आता मी तुम्हाला फोटो दाखवते कसे कसे असतात ते. आणि ही निळी हळद जी आहे, किंवा आता आपण काळ्या हळदीविषयी बोलतो म्हणून मी काळीच बोलणार, कधी ते नेहमी काळ्या 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 असं झालेलं आहे. तर ही जी निळी हळद आहे, ही निळी हळद अत्यंत शुभ आहे. म्हणजे माझ्या तोंडून जर चुकून काळा शब्द, काळी हळद असा आला तर ते समजून जायचं. तर निळी हळद ही अत्यंत शुभ आहे. निळ्या हळदीमध्ये खूप सारे गुण आहेत. ओके. आणि कृष्णवर्णीय आहे म्हणून ती कृष्णासारखी किंवा विष्णूचं प्रतीक असं पण ते मानलं जातं. आता जिथे असं म्हटलं जातं की जिथे विष्णू असते तिथे लक्ष्मीही येतेच. बरोबर आहे ना. अ, मी जर काही बोलत असेल तर तुम्हाला काही रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे असं काही नाही की मीच बोलतेय तू असं. म्हणजे ही काय आपण शाळा म्हणजे अभ्यास किंवा वर्ग असा नाही, पण आपण चर्चा करू ह्या विषयावर. तर ही जी निळी हळद असते ना, ही कृष्णवर्णीय आहे. नावच काय, कृष्णवर्णीय हळद. ओके. तसं कृष्णवर्णीय तुळस अशी पण असते. तर कृष्णवर्णीय हळद आहे. माझ्या बॅकग्राऊंडला जी तुम्हाला झाडं दिसतात ती निळ्या हळदीची आहेत. ठीक आहे. हळदीच्या रोपांसारखीच हळद असते, फक्त त्याच्यामध्ये काय चेंजेस असतो तर त्याच्या पानांमध्ये निळ्या कलरच्या रेषा असतात. मध्ये जे तुम्हाला दिसत असेल तर मध्ये जो हे आहे पॉइंट आहे तो निळा आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर तो निळा आहे, निळा दिसेल तुम्हाला. म्हणजे ही निळी हळद आहे. ठीक आहे. पिवळी हळद नॉर्मली प्लेन पानं असतात, ग्रीन, त्याच्यामध्ये कुठला पिवळा वगैरे तुम्हाला कलर दिसत नाही. पण निळ्या हळदीमध्ये ह्या कलरचा असा कलर तुम्हाला दिसणार. आणि ही हळद शक्यतो म्हणजे कुठे उगवते, कुठे तर ही रानात उगवते, जिथे माणूस वस्तीपासून लांब अशी ही जंगलामध्ये वगैरे असतं. म्हणजे तिथे माणूस वस्ती जिथे नसेल, जास्त माणसं जिथे राहत नसतील तिथे ही हळद मिळते. आणि जवळपास म्हणजे रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा आपल्या घरा अशी तुम्हाला शक्यतो फार कमी हळद मिळते. पण आता ही हळद सगळीकडे प्रचलित झाली आणि त्यामुळे आता ही बऱ्यापैकी या हळदीचं लागवड केली जाते. जशी पिवळी हळद आहे तशी ह्या हळदीची पण लागवड केली जाते आणि तिचा वापरही केला जातो. तर ही हळद जेव्हा आपण बऱ्याच गोष्टींसाठी वापरणार आहोत, म्हणजे काय आहे तर एक हेल्थ
आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण हेल्थ बघूया. आपण हेल्थ साठी जेव्हा वापरतो ना, म्हणजे ही हळद, तेव्हा हेल्थ साठी बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला हेल्थ इश्यू असतात. तर ह्या हेल्थ इश्यूसाठी आपण जेव्हा ही हळद वापरतो तेव्हा त्याचे काय रिझल्ट येतात किंवा कशी वापरायची असते. आता मी तुम्हाला ना या हळदीची रोपं दाखवणार आहे. एक मिनिट, शेअर करते तुमच्याकडे. दिसतंय सगळ्यांना? ही हळदीची रोप आहेत बघा. ग्रीन पानं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही निळ्या कलरच्या तुम्हाला अशा रेषा दिसतात. ही हळद तुम्हाला नॉर्मली म्हणजे तुम्ही उगवू शकता. त्याच्यानंतर जेव्हा ही हळदीची हे होतात, खाली जी कंद असतात ती तुम्हाला ह्या प्रकारे दिसतात बघा. पिवळी हळद सेम अशीच असते, फक्त आतमध्ये ही हळद निळी आहे. कधी कधी जर तुम्ही बघितलं तर ही छोटी जी हे आहे ती आल्यासारखी दिसतात, म्हणजे अद्रक सारखी दिसतात. आणि जर तुम्ही ही कट केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला निळ्या रंगाच्या छटा दिसतात, म्हणजे निळी हळद दिसते ह्याच्यामध्ये. आणि ही हळद जेव्हा जून होते, म्हणजे एकदम जून होते किंवा ड्राय होते ना हळद, तेव्हा ही हळद तुम्हाला थोडीशी काळपट, म्हणजे एकदम डार्क अशी चॉकलेटी रंगाची झालेली दिसते. त्याच्यामुळे बहुतेक लोक त्याला काळी हळद म्हणत असतील असं मला तरी वाटतं. तर ही अशी हळद दिसणार तुम्हाला. म्हणजे आणि आता कसं आहे माहितीये का, काळी हळद म्हणून एवढी लोक फसवतात ना. मला आज सकाळी किंवा काल सकाळी एका व्यक्तींचा फोन आलेला कोल्हापूरवरून. ते मला विचारत होते की मॅडम तुम्ही कुठल्या नेमक्या हळदीची हे घेणार आहात का. तर मी म्हटलं का सर, तुम्हाला जॉईंट व्हायचंय का. तर बोले हो मला जॉईंट व्हायचंय, पण नेमकं कुठली हळद आहे तुमच्याकडे, मला त्याचा फोटो पाठवाल का. तर मी म्हटलं ओके सर, म्हणजे सांगा तुम्ही मला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, म्हणजे असं मी त्यांना म्हटलं. तर बोले की मॅडम असं आहे की आजकाल बरीच लोक काळी हळद म्हणून काही विकतात आणि काही आणून देतात. आणि मी स्वतः काही हळद खरेदी केली काळी म्हणून. ते एका ठिकाणचं नाव घेतलं त्यांनी की मी या ठिकाणी गेलेलो आणि तिथे काळी हळद म्हणून मी हळद खरेदी केली. पण ती हळद काळी नव्हती. जेव्हा मी धुतलं त्याच्यावरनं तो काळा रंग निघून गेलेला होता. म्हणजे असेही लोक फसवतात आणि काळ्या हळदीची किंमत अमाप सांगितली जाते. त्यामुळे हे फसवण्याचे काम आहे. त्यामुळे जेव्हा पण तुमच्याकडे कधी हळद आली किंवा हळदीचं हे आलं तर तुम्ही ते समजू शकतात की अशी जी रोपं दिसतात किंवा त्याची जी म्हणजे हळकुंड असतात किंवा त्याची जी कंद असतात ती तुम्हाला ह्या पद्धतीने दिसतील. कापली तर तुम्हाला त्या आतमध्ये सगळ्या निळ्या प्रकारची ही कंद दिसतात. आणि मुळात ह्याचा वास कसा असतो सांगतो. हळदीचा वास एक थोडा, आपण जी पिवळी हळद घेतो त्याचा वास थोडा वेगळा असतो. पण ह्या हळदीचा आणि याच्या पानांचा वास ना थोडा कापूर असतो ना, कापुरासारखा वास येतो. आणि जर तुम्ही हे हळदीचं पान जर चावलं तर थोडीशी कापरासारखीच तुम्हाला टेस्ट लागते हळदीची, म्हणजे थोडीशी जिभेला त्या पद्धतीने टेस्ट लागते आणि वास कापराच्या ह्याच्यासारखाच येतो. म्हणजे त्या हळदीपेक्षाही वेगळा वास या हळदीला येतो. त्यामुळे ही हळद अशीच असते, निळी हळद. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काही लोक फसवतात काळी हळद काळी हळद. आणि मी पण अशाच पहिल्यांदा पण खरेदी केलेली आहे, पण नंतर मला कळलं की ही काळी हळद नसते. कारण कुठली तरी मुळकुंड आणून त्याला तो कलर लावून दिलेला असतो. ठीक आहे. आता ही काळी हळद जेव्हा आपण वापरतो किंवा आपल्याला काळी हळद जेव्हा आपल्या घरात येते किंवा काय येते तेव्हा आपण त्याच्यासाठी काय, म्हणजे कशासाठी वापरू शकतो किंवा काय करू शकतो किंवा त्याचे उपयोग काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण हेल्थ इश्यू, जर आपल्याला हेल्थ इश्यू असेल तर आपण ही हळद कुठल्या कुठल्या हेल्थ इश्यू वर आपण वापरू शकतो ते मी तुम्हाला सांगते बघा. काळी हळद ही ना ह्याची जर पावडर केली आणि जर ती ठेवली आपल्याकडे, आणि समजा आपल्याला कुठल्याही प्रकारची जर जखम असेल आणि ती भरून निघत नसेल, बरेच दिवस जखम एखादी भरून निघत नसेल, तर ही हळद काय करायची, त्याची पावडर बनवायची, त्याची पेस्ट करायची. आणि जिथे ही दुखापत किंवा ही जखम झालेली असेल ना त्या भागावर ही हळद कंटिन्युअसली लावायची.
त्यामुळे काय होतं की जे तुमचे काही जखम असेल ती लवकरात लवकर भरून येण्यासाठी ही मदत होते. म्हणजे जखमेवरही तुम्ही ही हळद वापरू शकता. त्याच्यानंतर पचन संस्थेचा प्रॉब्लेम असेल, समजा काही हे असतात ना, ऍसिडिटी सारखे आजार आहेत, कोणाला ब्लोटिंग होतं, असे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर सुद्धा ही हळद चांगली काम करते. म्हणजे काय करायचं, काळी हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ही रात्री झोपण्याच्या अगोदर किंवा सकाळी जेव्हा आपण उठतो लवकर, तर तेव्हा ही हळदीचं जे पाणी आहे ते पियायचं. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, त्या कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर ती हळद टाकायची आणि हे पियायचं. ह्याच्यामध्ये काय असतं, तर फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या ज्या पचन संस्थेचे जे काही विकार आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की काळ्या हळदीमध्ये कर्क्युमिन म्हणून एक जे घटक असतो, हा घटक ह्या काळ्या हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे कॅन्सरवर, कुठल्याही प्रकारचा जेव्हा कॅन्सर असेल तर त्या कॅन्सरवर ही अत्यंत गुणकारी हळद आहे. ती ही कर्करोगापासून आपल्याला मुक्ती, किंवा कर्करोग झाला असेल तर म्हणजे थोड्या प्रमाणात ती आपल्याला फायदा करते. की फ्री रेडिकल्स असल्यामुळे जे काही जीवजंतू आहेत त्यांच्यापासून आपल्याला ही प्रोटेक्ट करते आणि कॅन्सरवर ही गुणकारी आहे. ओके. त्याच्यानंतर सांधेदुखी. आता बघा, प्रत्येकाला सांधेदुखी वगैरे हा प्रॉब्लेम्स आहेत. तर ही सांधेदुखी जर असेल कोणाला, तर या सांधेदुखीवर सुद्धा ह्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. ही पण पाण्यातून सेवन करायची, किंवा काळ्या हळदीचं जी पानं असतात, ती पानं काढायची आणि त्याचा रसही करून तुम्ही पिऊ शकता. फक्त असंच नाही की ती कंद किंवा ती पावडर. तर काळ्या हळदीची जी काही पानं असतात ती पानं त्याची वाटायची आणि त्याचा जो रस आहे तो काढून पियाला तरी त्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात प्रत्येकाला. आणि जर हे सांधेदुखीचा प्रकार असतो त्याच्यावर ही हळद तुम्ही तेलामध्ये, हळदीची पावडर करून जर तेलामध्ये मिक्स करून थोडीशी गरम केली आणि जर ती तुम्ही सांध्यांवर लावली तर त्याचाही खूप चांगला रिझल्ट मिळतो. किंवा जे पान असतं ते पान गरम करून, जिथे दुखतं असेल म्हणजे तिथे तेल लावायचं थोडंसं पानाला, तिळाचं, आणि ते पान थोडस गरम करायचं आणि जेवढं आपल्याला सोसवेल एवढं सोसेल तेवढं ते पान त्या दुखऱ्या भागावर लावायचं किंवा बांधून ठेवायचं. त्यानेही तुम्हाला सांधेदुखीचा जो आजार आहे तो कमी झालेला दिसेल. त्याच्यानंतर आहे की जसं मी मगाशी म्हटलं की कर्क्युमिन असल्यामुळे ही कर्क्युमिन आहे त्या अँटीऑक्सिडंट, याच्यामध्ये खूप सारे असे हे आहेत, गुणधर्म आहेत. त्यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित करण्याचं काम ही करते. म्हणजे काय होतं की आपल्याला हाय बीपी, लो बीपी हे जे प्रकार असतात ना, त्याच्यामध्ये ही हळद खूप प्रकारे चांगलं काम करते. आता म्हणजे बऱ्याच जणांना आता जसं बघाल ना, तर प्रत्येकाच्या घरात असं तुम्हाला एक ना दोन पेशंट असे भेटतात की ज्यांना हाय बीपी आहे, लो बीपी आहे, असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्रास असतात. तर ही हळद तुम्हाला रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर काळ्या हळदी इन्सुलिन सुधारते. म्हणजे डायबेटीसवर तुम्हाला ह्या म्हणजे डायबेटीसची जी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या निळ्या हळदीचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम होतो. डायबिटीस असेल तर ते इन्सुलिन सुधारतं. इन्सुलिन म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं. काही डायबिटीस कधी होतो, तर आपल्या शरीरामधलं जे इन्सुलिन्स आहे हे जेव्हा पाझरायला, म्हणजे ते एक स्त्रव आहे ना, ते साखर जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाझरत असतं. तर ते जेव्हा कमी होतं ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये डायबिटीस वाढतो किंवा साखरेचं प्रमाण वाढतं. तर हे जर सुधारली, ही क्रिया जर व्यवस्थित प्रमाणे चालली, तर आपली पॅनक्रियास ऍक्टिव्ह होते आणि इन्सुलिन चे व्यवस्थित तयार व्हायला मदत होते आणि रक्तातील जी साखर आहे याचं प्रमाण आपोआप कमी व्हायला लागतं. म्हणजे हे डायबिटीस वर सुद्धा एकदम गुणकारी आहे. बघा, हळदीचा रंग आतून जांभळा असतो, त्यामुळे अनेक आजार जे बरे करण्याची क्षमता या
हळदीमुळे आहे. काळ्या हळदीमध्ये काळी हळद म्हणा, निळी हळद म्हणा, अशा प्रकारे हे काळ्या हळदीचे बरेच सारे उपाय आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण हेल्थ मध्ये म्हणजे आयुर्वेदिक जे काही आपण उपाय करतो त्याच्यामध्ये ही काळी हळद बऱ्यापैकी आपल्याला फायदा करून देते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, कोणाला काही प्रश्न आहेत का? आता विचारा, म्हणजे आपण पुढचं हे घेऊया. मी शिकवते ते बोलते ते कळते ना सगळ्यांना व्यवस्थित? बोला तुम्ही, मला बोललात नाही तर मला नाही कळणार. ओके, कार्तिक सर, पूजा मॅडम, योगेश सर, पूनम मॅडम, मी शिकवते ते कळते ना? हो मॅडम, कळतंय. कळतंय मॅडम. कारण कळणं हो महत्वाचं आहे ना. मॅडम. तर मी एकटीच बडबडते, तुम्हाला काही कळणार नाही, तसं नको व्हायला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, काही प्रश्न असेल बाबा काय कसं, काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास विचारा. बघा, आपण 1 मिनिट राहिले, 1 मिनिटानंतर परत आपण जॉईंट व्हायचंय, म्हणजे हे होईल. मी जे आहे ते कंटिन्यू पुढेच करते. म्हणजे हळदी, काळी हळद म्हणण्यापेक्षा निळी हळद, निळी हळदीचे बरेच फायदे आहेत आणि ही अत्यंत गुणकारी आहे, अत्यंत शुभ आहे. ज्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या हळदीचं झाड आहे किंवा हळदीचं रोप आहे किंवा हळदीचं कंद आहे, जेव्हा तुम्ही घरात ठेवता ना, तेव्हा त्याची एक पॉझिटिव्हिटी एवढी वाढते ना, खूप पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर ही झाड, आता माझ्या घराच्या आजूबाजूला मी सगळीकडे झाडं लावलेली आहेत, कारण मी बरेच वर्षापासून हे करते. त्याच्यामुळे माझ्याकडे खूप ह्या काळ्या हळदीची म्हणजे निळ्या हळदीची रोपं वगैरे आहेत. ही मागे दिसतात, ही आले सगळे. तर ही काळी हळद आहे. ही आपल्याला दुसरे अनेक उपाय याचे पण आहेत. दुसरे उपाय हे आहेत की ज्योतिष शास्त्रामध्ये आपण याचा कसा उपयोग करू शकतो, किंवा आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स घेऊन जेव्हा लोक येतात ना, त्यांना आपण काय याचे उपाय देऊ शकतो. आणि जसं आपण ह्याचा उपाय कशासाठी करू शकतो तर आपली काळ्या हळदीचा उपयोग असा होतो की संपत्ती आकर्षण, म्हणजे प्रॉस्पेरिटी ही सगळ्यांनाच हवी असते, सगळ्यांनाच पैसा हवा असतो. तर हे जी संपत्ती आकर्षणासाठी किंवा प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला ह्या काळ्या हळदीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर व्यवसायातील यश, आता प्रत्येकाचे बिझनेस असतात, व्यवसाय असतात, तर किती प्रयत्न केले तरी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये यश मिळत नाही. तर ह्या बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा काळ्या हळदीचा वापर केला जातो. म्हणजे हळद म्हणजे हळदीची रोपं पण आणि हळदीचं जे कंद असतं त्याचाही वापर केला जातो. त्याच्यानंतर गुड फ्युचर किंवा सौभाग्य, अबांडन्स वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टीमध्ये सुद्धा या काळ्या हळदीचा आपण वापर करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे विपुलता, सगळ्या प्रकारची विपुलता यावी, सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे गोष्टी असायला पाहिजेत, याच्यासाठी सुद्धा आपण या काळ्या हळदीचा वापर केला जातो. आता विपुलता म्हणजे कसं, नातेसंबंध आपले चांगले असायला पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. तसं वैयक्तिक वाढीसाठी, म्हणजे आपल्याला काहीतरी वैयक्तिक गोष्टी असतात. आता आपण नातेसंबंध बघितले किंवा बाकीचे आरोग्य बघितलं स्वतःच, पण आपल्याला काहीतरी वैयक्तिक गोष्टी हव्या असतात. त्या वैयक्तिक गोष्टी जीवनामध्ये मिळवण्यासाठी सुद्धा या काळ्या हळदीचा आपण वापर केला जातो. किंवा त्याच्यानंतर अडथळे दूर करण्यासाठी, अडथळे म्हणजे काय तर
आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात ना. आपलं आरोग्य आहे किंवा आपण एखादं काम करायला जातो आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, वारंवार अपयश राहतं. मुलं असतात आपल्या घरामध्ये, त्यांना परीक्षेमध्ये यश यायला पाहिजे, हवं असतं. तर अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला अडथळे येत असतात. अशा अनेक गोष्टींसाठी म्हणजे चालता बोलता जीवनात प्रत्येकाच्या अडथळे येतात. सहज सोपं असं कोणाचंच आयुष्य नसतं. त्यामुळे हे अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा आपण या काळ्या हळदीचा वापर करून घेऊ शकतो. शुद्धीकरणासाठी म्हणजे काय? शुद्धीकरण म्हणजे काय? नेगेटिव्हिटी. नेगेटिव्हिटी कशी येते? तर आपल्या घरामध्ये येते, आपल्या मनामध्ये येते, किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर असतो त्याच्यामध्ये पण असते, किंवा आपला बिझनेस आहे त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी, नजर लागणं, हे ते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वास्तूमध्ये सुद्धा नेगेटिव्हिटी आपल्या असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या दूर करण्यासाठी सुद्धा काळी हळद आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करते. नंतर प्रगटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन जे म्हणतात, की आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती आपल्याला जर मिळवायची असेल तर ती कशी मिळवायची, किंवा त्या त्या मिळवण्यामध्ये ही काळी हळद कशी आपल्याला मदत करते. की तुम्हाला एक इच्छित वस्तू हवी, मला ते एक समजा काहीतरी हवंय, मला घर हवंय किंवा अजून काही गोष्टी हव्या असतील, तर मग मला ते कसं मिळवायचंय, तर आणि त्या म्हणजे जी हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी सुद्धा ही काळी हळद आहे किंवा ही निळी हळद आहे, ही आपल्याला मदत करते. आणि ते कशी आपण म्हणजे त्याची मदत घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कसं असतं की प्रॉस्पेरिटी आपल्या जर हवी असेल, आणि तर काय करायचंय सांगते तुम्हाला. ही काळ्या हळदीची जी रोपं आहेत, आधी मी पहिलं वास्तूचं पण सांगते, कारण वास्तू आणि हे ज्योतिषाचे जवळजवळ जे हे आहेत, म्हणजे जे उपाय सांगणार आहोत ते जवळपास सेमच, जवळजवळ एक दुसऱ्याला अटॅच आहेत. तर वास्तूमध्ये दोष असतात. आता आपल्याला आपली जी वास्तू आहे, ही वास्तूमध्ये 8 दिशा आहेत. ओके, तसंच मी तुम्हाला दाखवते. आणि त्याचप्रमाणे ह्या वास्तूमध्ये 8 दिशा असतात, तसे 16 झोन आहेत. हा? 16 आपल्या वास्तूमध्ये झोन आहेत. आता हे झोन आपल्याला काय काय देतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे, की ह्या 16 झोन मध्ये आपल्याला काय काय मिळतं. आणि त्यामध्ये जर प्रॉब्लेम्स आले असेल, कोणी वास्तू करणार आहे का इथे? वास्तू वगैरे शिकलेला आहे का? वास्तू कोणी शिकलेला आहे? हो मॅडम, मी आहे. ओके. बघा, हे 16 झोन आहेत आपल्याला. आता मी दाखवते तुम्हाला. हे नॉर्थ दिशा आहे, ही नॉर्थ आहे. ओके, ही नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट आहे, ही नॉर्थ ईस्ट आहे, ही ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आहे. अशा प्रकारे ह्या मेन दिशा झाल्या, ईस्ट, नॉर्थ किंवा वेस्ट, साऊथ. ओके, ह्या मेन दिशा झाल्या. आणि त्याच्यामध्ये जे आहेत असे 8 दिशा, आणि त्या परत त्याचे भाग करून 16 झोन होतात आपल्या वास्तूला. तर नॉर्थ पासून सुरुवात करूया आपण. नॉर्थ मध्ये जेव्हा तुमच्या एखादा प्रॉब्लेम्स असतो किंवा काहीतरी अनपेक्षित गोष्ट जिथे नको असायला पाहिजे तिथे ती असते, म्हणजे तिथे वास्तुदोष क्रिएट होतो. किंवा तुमच्या आजूबाजूच्या म्हणजे घराच्या सुद्धा नॉर्थ दिशेमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल, म्हणजे तुमचं जे घराचं बाहेरचा जो हे असं समजा एक तुमच्या घराचं घर आहे. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये राहत असाल फ्लॅट सिस्टम मध्ये, तर तुम्ही फक्त इंटरनलच गोष्टी बघायच्या आहेत. पण जर गावामध्ये राहत असाल, तर तुमचं एक घर असेल, तर आजूबाजूचा जो परिसर असतो त्याच्यामध्ये सुद्धा जे काही गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्या घराला इफेक्ट करत असतात. तर आपल्या समजा वास्तूमध्ये नॉर्थ हा डिस्टर्ब असेल, तर आपल्याला आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतो? मनी आणि ऑपॉर्च्युनिटी मध्ये येतं. म्हणजे पैसा आणि संधी ही आपल्याकडे येत नाही, तिथे काय ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतो. तर अशा वेळेला आपण काय करायचंय सांगते तुम्हाला. आता मगाशी मी बोलले ना, प्रॉस्पेरिटीचा प्रॉब्लेम जेव्हा तुमच्या घरात येतो तेव्हा काय होतं, तुमची नॉर्थ दिशा बिघडलेली असते. आणि असंही तुम्हाला जर प्रॉस्पेरिटी हवी असेल, तर काय करायचंय की तुमच्या घराच्या नॉर्थ दिशेमध्ये हे जे आपलं काळ्या हळदीचं रोप आहे, हे तुम्ही त्या कुंडीत लावायचं आहे. मग ते तुमच्या इनडोअर, म्हणजे हे कसं आहे, इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही पण लावू शकता तुम्ही. घराच्या आतही ठेवू शकता आणि घराच्या बाहेरही लावू शकता. जर तुमचं घर गावाच्या ठिकाणी असेल तर तुम्ही घराच्या बाहेरच्या परिसरात अंगण वगैरे असं याच्यामध्ये पण ठेवू शकता.
पण जर तुमचं घर शहरात आहे, तुमचा फ्लॅट आहे, तर त्या फ्लॅटच्या नॉर्थ दिशेमध्ये तुम्ही हे रोप लावायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, आणि त्याच्यामध्ये काही रिच्युअल्स, काही तुम्हाला रिच्युअल्स करायचे आहेत. म्हणजे जेव्हा हे रोप लावताना पहिलं ते तुम्हाला त्या रोपाची कशी असते की, समजा आता मी काही डेट देणार आहे तुम्हाला की ही रोपं कधी कधी हे केली जातात. तर शक्यतो आता मी तुम्हाला सांगते की आपल्या याच्यामध्ये कृष्ण आणि शुक्ल हे दोन पक्ष असतात. कृष्ण पक्षाच्या अष्टमीला किंवा शुक्ल पक्षाच्या अष्टमीला ह्या रोपांची पूजा केली जाते. पूजा म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, चार्ज केलं जातं, त्यांना ऍक्टिव्ह केलं जातं. ओके, बघा कसं आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट ऍक्टिव्ह केल्याशिवाय त्याचं काम पुढचं चालत नाही. तुम्ही जरी एखादा खडा वापरत असाल तरी त्या खड्याला जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह करणार नाहीत तोपर्यंत तो खडा तुमचं काम करणार नाही. कुठलीही गोष्ट चराचरामध्ये जी काही, आता मी जी तुमच्याशी बोलते, आपण हे कम्युनिकेशन करतोय, पण ह्या ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे तिला तुमची भाषा नाही कळत आहे, तुम्ही बोलता ते नाही कळणार आहे. तिला काय करणार, तुमच्या शरीरात येणारे जे व्हायब्रेशन आहेत, जी लहरी आहेत, त्याच्यावर तुम्हाला हा जो ब्रह्मांड आहे किंवा हे जे नेचर आहे ते तुम्हाला देणार आहे त्या त्या गोष्टी. बरं आहे की नाही. तर त्या झाडाला चार्ज किंवा त्या झाडाकडे तुम्ही एखादी वस्तू मागणार आहेत तर तुमच्या व्हायब्रेशन आतून यायला पाहिजे. कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही कोणाकडेही मागतात तर ती अगदी बघा, देवाकडे ना म्हणतात ना लोक, देवाकडे जेव्हा तुम्ही कळकळून कुठली तरी गोष्ट मागाल ना तर ती पटकन मिळते. कारण का कळते ती, तर तुमचे व्हायब्रेशनचं हे प्रभाव पडलेला असतो. तुम्ही त्याच्याकडे नुसतं बोलून बोलून तुम्हाला नाही मिळणार, पण व्हायब्रेशननी त्याचा प्रभाव तुम्हाला मिळू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही हे झाड तिथे ठेवाल तर ते कसं असतं की कृष्ण पक्षाची अष्टमी किंवा शुक्ल पक्षाची अष्टमी ह्या दिवशी त्याचं तुम्ही काय करायचंय, त्याला चार्ज करायचंय. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे मी आता ते तुम्हाला सगळं व्हॉट्सअपला आपले जे काही हे आहेत प्रोसेस आहेत ते मी तुम्हाला पाठवणार आहे की ते कसं करायचं, किंवा तुम्ही कशी ती हे रिच्युअल करायचं किंवा त्याची स्थापना कशी करायचं हे मी तुम्हाला सगळं पाठवणार आहे. एक मिनिट, आधी मी रेकॉर्डिंग चालू केले का बघते. रेकॉर्डिंग चालू आहे ना? चालू आहे, चालू आहे. ओके. नाही तर मी बोलत राहीन, रेकॉर्डिंग राहून जायचं, परत तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायचंय म्हणून. तर ओके. तर तेव्हा तुम्ही काय करायचं, शुक्ल पक्षाची जी सप्तमी असते त्या दिवशी आधी त्याला तुम्ही काय करायचे की आवाहन करायचे. कुठल्या गोष्टीला तुम्ही जेव्हा त्या दिवशी सप्तमीच्या दिवशी पहिलं त्याला आवाहन करायचं की बाबा मी तुला माझ्या घरी नेणार आहे, किंवा मी माझ्या जिथे माझं ऑफिस आहे, जिथे माझं शॉप आहे. आता काही लोकांचे बिझनेस असतील, काही लोकांचं बिझनेस मध्ये ऑफिस असेल, किंवा काही लोक घरून पण करत असतील, हरकत नाही, तुम्ही घरी करू शकता. ऑफिस असेल तर ऑफिस करू शकता, ऑफिसमध्ये करू शकता. ऑफिस म्हणजे कसं, बिझनेस ऑफिस. तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ नका, नाही तर तुमचे बॉस म्हणतील हे अजून काय घेऊन आले. ठीक आहे. तर ते तुम्ही करायचंय की सप्तमीच्या दिवशी, अष्टमीला तुम्ही ह्याची पूजा करणार, तर सप्तमीच्या दिवशी मी प्रोसेस सगळी देणार आहे, ती तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये डेट पण आहेत की कुठल्या कुठल्या डेटला तुम्हाला त्याचं स्थापना करायची, ती डेट पण असणार आहे. पण सप्तमीच्या दिवशी तुम्हाला कुठल्या पद्धतीने हे करायचं आहे, तर काय करायचंय, धूप दीप जशी आपण पूजा करतो तशी त्या झाडाची पूजा करायची आणि त्याला आवाहन करायचं की मी बाबा तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे, किंवा माझ्या घरामध्ये तुझी स्थापना करणार आहे, असं सांगून सप्तमीच्या दिवशी ह्याला आवाहन करायचं. आणि अष्टमीच्या दिवशी परत एक पूजा असणार आहे, ती पूजा करायची. बरं, माझ्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण भोजन वगैरे दिलेलं आहे की तुम्ही ब्राह्मण भोजन वगैरे घाला वगैरे, किंवा किंवा तर जमलं तर तुम्ही घालू शकता, नाही तर काही कंपल्शन नाहीये की तुम्ही ते करावं. ठीक आहे. एखाद्या भटजींना तुम्ही दक्षिणा दिला तरीही चालू शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं आवाहन करायचं आणि अष्टमीला ह्याचं पूजन करायचंय, म्हणजे ती स्थापना करायची ह्या झाडाची. तर ते झाड तुम्ही त्या दिवशी नॉर्थ मध्ये ठेवायचं. नॉर्थ मध्ये ठेवलात तर काय होतं की
तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आणि जी काही संधी किंवा तुमच्याकडे पैसे येण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स दूर करण्याचं काम हे काळी हळद करते. जे अडथळे येतात ना, मगाशी मी म्हटले की अडथळे येतात आपल्याला कामामध्ये, ते अडथळे दूर करण्याचं काम ही काळी हळद करणार. बरं, तुमच्याकडे झाड नाहीये तर तुम्ही तिथे ते काळ्या हळदीचं कंद असेल तेही तुम्ही ठेवू शकता किंवा बांधून वगैरे असं ठेवू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर अजून प्रॉस्पेरिटीसाठी जर तुम्हाला अजून दुसरा रिच्युअल करायचं असेल, अजून दुसरं असतं तर काय करायचंय की आपल्याकडे काळी हळदीचं कंद घ्यायचं. त्या कंदामध्ये बघा, आता हे मी तुम्हाला देणारच आहे तरी पण मी सांगते, काळ्या हळदीचं कंद घ्यायचंय. ते सुकलेला कंद घेऊन त्याची पूजा करायची आहे. त्याच्याबरोबर काय घ्यायचं तर एक चांदीची डबी जर नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही मेटलची डबी घेऊ शकता. त्या डबीमध्ये काळी हळद आणि लवंगा, ठीक आहे, आणि शेंदूर असतो किंवा शेंदूरच म्हणतो किंवा आपल्याला काय, हो, सिंदूर सिंदूर म्हणतो ना, ते भैया लोक जी असतात ना ती मांग मध्ये भरतात, तो सिंदूर जो असतो ना तो सिंदूर घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर 11 जी गोमती चक्र असतात ती 11, आणि कवडी असते, पिवळ्या कवड्या असतात, काळ्या कवड्या असतात. कवड्या माहित आहेत ना सगळ्यांना? मी कवड्यांचं वगैरे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी फोटो पाठवेन, गोमती चक्राचे फोटो पाठवेन, जर ह्याला व्हॉट्सअपला ग्रुपवर पाठवून देईल. तर ही जी 11 कवड्या, 11 हे गोमती चक्र हे घ्यायचे आहेत, त्या डब्बीमध्ये ते ठेवायचे. त्याच्याबरोबर जर एखादा चांदीचा शिक्का असेल तर शिक्का, नसेल तर मग आपल्याला 1-2 1 रुपयाचं जे नाणं असतं आपलं नॉर्मल, ते नाणं घ्यायचं आणि त्याची पूजा करायची. ती पण अशीच आहे की अष्टमीच्या दिवशी शक्यतो ही पूजा करावी. आणि ती पूजा केल्याच्या नंतर तुम्ही त्या ह्याला आवाहन करायचंय देवीला की महालक्ष्मीला, म्हणजे प्रॉस्पेरिटी कोणाकडून येते तर महालक्ष्मीकडून येते, तर तुम्ही त्यांना आवाहन करायचे की माझ्या घरामध्ये तुम्ही या आणि त्याची जी पूजा करायची यथायोग्य, जसं म्हणजे म्हणतो ना की आपण आपलं काय म्हणू शकतो ते हळदी कुंकू अक्षदा अशा हे करून पूजा करायचे, धूप दीप वगैरे ओवाळायचं आहे आणि ती डबी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि त्याची रेग्युलर पूजा केली तरी चालते. किंवा जर तुम्हाला नाही भेटलं तर आपल्या घरामध्ये जर असे काही सण असतात, जसं लक्ष्मीपूजन आहे, होळी आहे, ह्या वेळेला ती डबी काढायची, त्याची पूजा करायची आणि परत ती ठेवून द्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही वापर ह्याचा केला काळ्या हळदीचा तर तुमच्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी एनर्जी येते. ओके, त्याच्यानंतरचा जो झोन आहे तो आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ कडून नॉर्थ ईस्टच्या मध्ये जो झोन येतो तो हेल्थ आणि हिलिंगचा झोन असतो. शारीरिक आजार, तुमच्या घरामध्ये नॉर्थ अँड नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब असेल तर शारीरिक आजार होणार काही ना काहीतरी, किंवा तुम्ही जे काही उपाययोजना करतात, एखादा आजार झालाय कोणाला तर त्याच्यावर जे काही उपाययोजना करतात ना ते उपाययोजनांवर म्हणजे चालत नाही, डॉक्टरी उपाय केले तर त्याचा रिझल्ट येत नाही. अशा वेळेला तुमच्या घराचा नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट चेक करा आणि त्याच्यामध्ये बघा, जर प्रॉब्लेम असेल तर तिथेही तुम्ही हे जे काळ्या हळदीचं रोप आहे ते ठेवू शकता किंवा काळी हळदीचं हे ठेवू शकता आणि प्रार्थना करायची की माझी हेल्थ आहे ही योग्य पद्धतीने चांगली होते, किंवा मी जे काही औषधोपचार घेत आहे ते औषधोपचार सुद्धा त्याच्यामध्ये मला व्यवस्थित फरक पडू दे किंवा मला चांगली हेल्थ मिळावी, अशी प्रार्थना करायची. कुठल्याही गोष्टीची प्रार्थना कराल, जेवढी आतून प्रार्थना येईल, जेवढ्या तुमच्या व्हायब्रेशन आहेत, हे जोपर्यंत तुमच्या व्हायब्रेशन याला कनेक्ट होत नाहीत या ब्रह्मांडामध्ये, तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही. ओके, त्यामुळे ह्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना एक विश्वास आणि दुसरी गोष्ट की तुमचे व्हायब्रेशन हे महत्वाचे आहे. उगाच केलं म्हणून करून कुठलेहीच उपाय, म्हणजे हेच असं नाही, तुम्ही कुठलाही उपाय कराल तर तुमचे व्हायब्रेशन आणि तुमची आतूनची काही कळकळ असते किंवा तुमची जे काही जे वेव्हज असतात ते बाहेर व्यवस्थित चांगले आल्याशिवाय तुम्हाला त्याचे फरक नाही पडत. तर तेव्हा सुद्धा नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये हेल्थ हिलिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.
किंवा जो माणूस आजारी आहे त्या आजारी माणसासाठी अजून एक उपाय असतो की तुम्ही काळ्या हळदीचं एखादं कंद घेऊन किंवा कंद नसेल तर पान घेऊन तर ते पान आहे ना हे करायचं आणि जो आजारी माणूस आहे त्याच्या उशीमध्ये तुम्ही ते पान जरी ठेवून दिलं तरीही चालू शकतं. किंवा काळ्या हळदीचं एखादं हे घ्यायचं कंद घ्यायचं आणि ते कंद त्याच्या मनगटामध्ये किंवा कमरेमध्ये बांधायचं. याच्यामुळे काय होतं की जी काही एविल एनर्जी निगेटिव्ह एनर्जी कधी कधी ह्या गोष्टी पण असतात तर ह्या गोष्टींपासून त्या माणसाचं संरक्षण होतं आणि हळूहळू तब्येतीमध्ये फरक जाणवू लागतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट मध्ये काय आहे क्लिअरिटी आणि म्हणजे तिथे काय डोक्याचा भाग असल्यामुळे तिथे क्लिअरिटी यायला पाहिजे. क्लिअरिटी मेंदूतून आपल्या क्लिअरिटी यायला पाहिजे. नवीन नवीन काय ना काहीतरी आयडिया आपल्याला सुचायला पाहिजेत. आपला बिझनेस आहे तर आपल्याला कशी ग्रोथ करायची ह्याच्या जर आयडिया तुम्हाला येत नसतील इथे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये ह्या झाडाची स्थापना करून त्याच्यानंतर किंवा एखादं म्हणजे बिझनेसचा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन नवीन आयडिया येत नाहीत किंवा मूल आपली असतात ती जर अभ्यास करत नसतील तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही ह्या काळ्या हळदीचं एखादी छोटी छोटी माळा करून सुद्धा त्यांच्या गळ्यात घातलीत म्हणजे छोटी का आहे हळदीचे बारीक तुकडे करून त्याच्या जर माळा करून घातलीत तरी त्याचा चांगला रिझल्ट येतो. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही त्या मुलांना थोड्या हळदीचं जी हे असतं ना हळद थोडीशी पावडर घ्यायची आणि ती थोडीशी आपल्या पाण्यामध्ये मिक्स करून त्यांना तुम्ही देऊ शकता पियायला. त्याच्यामुळे सुद्धा खूप बरा चांगल्यापैकी फरक पडतो. किंवा जे हळद पावडर असते ती तेलामध्ये हे करून मिक्स करून ती सुद्धा तुम्ही बॉडीला लावू शकता. किंवा मगाची हेल्थ हिलिंगचा जो प्रॉब्लेम सांगितला त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्या पाण्यामध्ये सुद्धा टाकून जर तुम्ही आंघोळ केली तरीही चालू शकतं. किंवा रोजही ह्या हळदीचा तिलक तुम्ही तुमच्या डोक्याला लावला म्हणजे एक मुलं अभ्यास करत नाहीये किंवा त्याच्यासाठी क्लिअरिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणजे कोणीही हळदीचा तिलक करून जर तो डोक्याला लावला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात. तसंच पुढचं आपला झोन येतो नॉर्थ ईस्ट. इथे काय असतं रिफ्रेशनेस म्हणजे आपल्या घरामध्ये जे रिफ्रेशनेस असतं किंवा ज्या आपण म्हटलं ना घरात एखाद्या जर ह्या झोन मध्ये प्रॉब्लेम असेल तर सकाळी उठल्यावर आपल्याला कधीच फ्रेश वाटणार नाही. ठीक आहे. तर रिफ्रेशनेस पण हवा असेल आपल्या घरामध्ये किंवा क्रिएशन जर काही करायचं असेल किंवा आता क्रिएशन मध्ये बघा काय असतं जर कोणाला बाळ होत नसेल संततीमध्ये प्रॉब्लेम होत असेल ना संतती होण्यामध्ये क्रिएशन म्हणजे काय नवीन काहीतरी निर्मिती करणे ना. तर जर संतती होण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स असतील तर नॉर्थ ईस्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतो. किंवा जेव्हा एखाद्या स्त्रीला प्रेग्नन्सी किंवा राहते तेव्हा काही 2 ते 3 महिने त्या लेडीजला इथे झोपवलं जातं. इथे झोपवलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. किंवा तिथे झोपल्यामुळे जेव्हा आपण कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा एखादी इथे बेडरूम असेल तर कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा इथे जर हजबंड वाईफ झोपले तर तिथे पण चांगले रिझल्ट येऊ शकतात. तर अशा गोष्टींमध्ये जर संतती होण्यामध्ये वगैरे जर काही प्रॉब्लेम्स असेल तर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट चेक करा. तिथे हळदीचं झाड ठेवा. संततीचा प्रॉब्लेम होत असेल तर त्या लेडीजला त्या जेंट्सला त्या हळदीचं सेवन करायला सांगा. त्यांच्या हळदीचं जे कंद असतं ते त्यांच्या शरीरावर वापरायला सांगा. किंवा थोडीशी हळद ना भिजवायची. इसेन्शियल ऑइल असतात किंवा वासाचे ऑइल नसतील तर आपलं साधं जे ऑइल असेल कोकोनट ऑइल्स आहे किंवा हे ऑइल्स आहे ना रेग्युलर त्या पावडर हळदीमध्ये तेलामध्ये मिक्स करून हळदीची पावडर आपण जी क्रिएशन कुठे होतं आपली जी नाभी आहे ना त्या नाभीच्या बाजूला जर लावलीत ना तर त्याचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो. तर असंही तुम्ही करू शकता.
त्याच्यानंतरचा ईस्टचा झोन आहे आणि इथे काय आहे, सोशल लोकांची जे तुमचं रिलेशन आहे, म्हणजे बाहेरच्या लोकांशी जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ईस्टचा प्रॉब्लेम असेल तर सोशल लोकांशी जे तुमचं रिलेशन आहे तिथे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील तर इथे ईस्टमध्ये तुम्ही ते झाड ठेवू शकता. आणि सोशल लोकांमध्ये कधी कधी नेगेटिव्हिटी पण येते आपल्याकडे. सोशल लोक आपली पाहुणीच असतात, नातेवाईकी असतात. आपलं जरासं कुठे चांगलं झालं की अरे हा मग त्यांनी एवढं असं कसं केलं, हे ते जे गॉसिप चालतं त्याच्यामुळे कधी कधी जेलसीचा आपल्याला त्रास होतो, नेगेटिव्हिटीचा आपल्याला त्रास होतो. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता की नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही एक झाड ह्याचं ठेवून त्याची कंद ठेवलं तरीही चालू शकतं. ओके. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर अशी नेगेटिव्हिटी सतत वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूप नेगेटिव्हिटी आहे, अरे प्रत्येकाला वाटतं की घरात जाऊ नये असं वाटतंय, खूप कंटाळा येतो, तर काय करायचं, थोडीशी हळद पावडर, काळी हळदीची पावडर आणि त्याच्यामध्ये आपलं दालचिनी असते ह्याची जी पावडर आहे ही मिक्स करायची आणि पूर्ण घरामध्ये ना थोडी थोडी शिंपडायची. थोडी थोडी प्रत्येक कोपऱ्याने कोपरा थोडं थोडं शिंपडायची. आणि नसेल तसं नसेल तर आपल्या घरामधील थोडस ती पावडर आहे आणि ह्याची पावडर आपण जेव्हा लादी पुसतो वगैरे त्या वेळेला सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकल्याने त्यांनी जरी लादी पुसून घेतली तरीही नेगेटिव्हिटी जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळतो इथे. ते तुम्ही प्रयोग करू शकता. आणि जर झाड लावलं तर ओकेच आहे, म्हणजे एकदमच चांगला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरच आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मध्ये काय असतं, न्यू आयडियाज आणि चर्निंग अनालिसिस. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलाही सब्जेक्ट घेऊन जर एखादा विषय तुम्ही बोलत असाल त्याच्यावर अनालिसिस करत, तिथं जर प्रॉब्लेम येत असेल की बाबा एखादा विषय बोलतोय पण त्याच्यावर काय फायनली वर्कआउट होत नाही, काही निर्णय मिळत नाही, नको त्या भलत्या ठिकाणीच विषय जातो, भांडणं होतात, अशा वेळेला तुमची ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट डिस्टर्ब असेल तर इथेही तुम्ही ते याचं झाड लावू शकता. किंवा तिथे अजून टॉयलेट बाथरूम हे ते अशा पण ठिकाणी असेल तर टॉयलेटमध्ये झाड ठेवू नका, त्याच्या बाहेर ठेवा. ठीक आहे. कारण आपण एक ते पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी दोन्ही ऍब्झॉर्ब करतं झाड, त्यामुळे तिथे पॉझिटिव्ह ठिकाणी ठेवा, म्हणजे आतमध्ये बाथरूम मध्ये नाही ठेवायचं, बाहेर ठेवायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, क्लिअरिटी म्हणजे चर्निंग मध्ये जी काही चर्चा होते एखाद्या विषयावर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स होतात ते दूर होतात. त्याच्यानंतरचा जो झोन आहे तो आग्नेय दिशा किंवा साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट मध्ये काय असतं, साऊथ ईस्ट मध्ये असतो कॅश फ्लो, आपल्या घरामध्ये येणारा पैसा. ठीक आहे. मगाशी आपण प्रॉस्पेरिटीसाठी बोललो, इथे सुद्धा घरामध्ये येणारा जर पैसा, घरामध्ये पैसा येण्यासाठी जर प्रॉब्लेम्स तर आग्नेय दिशेमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतो. तिथे पाणी येणं किंवा अग्नी तिथे न जळणं, किचन नसणं, कारण किचन असायला पाहिजे तिथे, किचन न जाणं. दुसरी गोष्ट, घरातल्या स्त्रियांना सतत आजारपण येतं, सतत प्रॉब्लेम्स येत राहतात, स्त्रिया आजारी पडतात, काय ना काहीतरी होत राहतं. त्याच्यानंतर ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स आहे, ते ह्या अशा गोष्टी होत राहतात जेव्हा साऊथ ईस्ट डिस्टर्ब असते तेव्हा. म्हणून इथे तुम्ही साऊथ ईस्ट मध्ये झाड लावू शकता. ठीक आहे. आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. तुमचा कॅश फ्लो वाटतो इथे, घरामधल्या स्त्रियांचे जे काही हेल्थ इश्यू असतील ते दूर होतात. ठीक आहे. आणि कसं असतं माहितीये का, हे सतत याची पूजा, जशी तुम्ही तुळशीची पूजा करता ना, म्हणजे आता आम्ही स्त्रिया तर रेग्युलर करतो, पुरुषांनी पण करायला पाहिजे. नाहीतर स्त्रिया म्हणतात, पुरुष म्हणतात की स्त्रियांनी केल्या आम्ही कशाला करायचे, तसं नाही. तर पुरुषांनी तुळशीची पूजा करणं फार गरजेचं असतं, कारण जेवढं तुम्ही तुळशीच्या जवळ जाता तेवढं तुम्हाला पॉझिटिव्हिटी चांगली मिळते. तर तिथे जर ठेवलं आग्नेय दिशेमध्ये तर तुमचा कॅश फ्लो सुधारतो, घरात येणारा पैसा येतो, भरपूर पैसा यायला लागतो. तर तिथे हे झाड ठेवणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरचा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मध्ये ठेवलात तर चालेल, पण साऊथ ऑफ साऊथ ईस्ट मध्ये ठेवलं झाड तरी पण साऊथ मध्ये हे झाड ठेवायचं नाही किंवा तिथे कंदा पण ठेवायचा नाही. तिथे काळ्या हळदीचा वापर करायचा नाही साऊथ मध्ये, कारण साऊथ ही काय होते की ऍब्झॉर्ब करते सगळ्या गोष्टी, हळद ही काय करते, सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब करते. त्याच्यामुळे साऊथ मध्ये काय आहे, दक्षिणेमध्ये काय, ही यमाची दिशा आहे, तिथे
बरेच नेगेटिव्ह अडथळे हे ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्या जर तुम्ही ते झाड लावलं तर ते झाड ते ऍब्झॉर्ब करणार आणि काय होणार, नेगेटिव्हिटी येण्याची शक्यता असते. म्हणून इथे आपण झाड लावत नाहीत, तिथे काळ्या हळदीचा वापर करत नाहीत आपण. ठीक आहे. त्याच्यानंतरचा झोन आहे साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट हा काय आहे, रिलेशन. साऊथ वेस्ट पण आहे डिस्पोजल झोन. तिथे पण नाही ठेवायचे, कारण तिथे टॉयलेट बाथरूम आणि डिस्पोज होतात तिथे गोष्टी, म्हणून डिस्पोजल झोन मध्ये ठेवायचं नाही. त्याच्यानंतरचा जो झोन आहे तो आहे रिलेशनशिपचा, साऊथ वेस्टचा. रिलेशनशिप आपल्याला चांगली असायला पाहिजे घरामध्ये, बरोबर आहे की नाही. सगळ्या म्हणजे हजबंड वाईफचं रिलेशन चांगलं पाहिजे, मुलांचं रिलेशन, मुलांबरोबरचं रिलेशन चांगलं पाहिजे. रिलेशनशिप जर सुधारायची असेल तर इथे तुम्ही झाड लावू शकता. म्हणजे ही झाडं 7 दिशांना लावू शकता, फक्त साऊथ दिशाला, दक्षिणेला लावायचं नाही आहे. म्हणून आम्ही जी रोपं देतो ती 3 दिशांसाठी देतो किंवा 7 दिशांसाठी देतो. मग तुम्ही 7 दिशांना लावा किंवा 3 दिशांना लावा. ओके, याचे सेट असतात. तर रिलेशनशिप सुधारण्याचं काम हे झाड करू शकतं. रिलेशन मध्ये सुद्धा तुम्ही काळ्या हळदीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे की एज्युकेशन आणि सेव्हिंग. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट ऑफ वेस्ट, म्हणजे साऊथ वेस्ट कडून वेस्ट कडे जाताना. तर इथे काय आहे, रिलेशनच्या शिपच्या सॉरी रिलेशन नाही, एज्युकेशन आणि सेव्हिंग. तुमचं एज्युकेशन सेव्हिंग मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, घरामध्ये पैसा येतो टिकत नाही, आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे की. साऊथ ईस्ट डिस्टर्ब असेल तर कॅश फ्लो थांबतो, आणि साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट डिस्टर्ब असेल तेव्हा तुमचं सेव्हिंग होत नाही, किंवा एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम येतात, तेव्हाही तुम्ही ह्या झाड ते ठेवू शकता. त्यामुळे सेव्हिंग तुमचं वाढतं. एज्युकेशन मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं बघा, एज्युकेशन 2 वेळेला डिस्टर्ब होतं. नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब असेल, वेस्ट डिस्टर्ब असेल. नॉर्थ ईस्ट हा इथे काय आहे, डोकं, मेंदू, क्लिअरिटी, माइंड आहे तिथे. त्यामुळे ते जर डिस्टर्ब असेल तर तुम्हाला एज्युकेशन मध्ये वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये तुम्ही हे झाड लावू शकता, ज्याने तुमचं एज्युकेशन सेव्हिंग वाढू शकतं. त्याच्यानंतर गेन अँड बेनिफिट असतं वेस्ट मध्ये. पश्चिम दिशा आहे, इथून भरपूर पैसा येत असतो आपल्याला. ठीक आहे. गेन व्हायला पाहिजे आपली दिशा, आपली जी जी काय आपण कमवतो ते गेन व्हायला पाहिजे. तर इथे सुद्धा काय होतं, आपण गेन होण्यासाठी सुद्धा आपण इथे ठेवू शकतो. त्याच्यानंतरच आहे डिप्रेशनचा झोन. डिप्रेशनच्या झोन मध्ये ठेवायचं नाही. त्याच्यानंतर नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट मध्ये सुद्धा तुम्ही हे झाड ठेवू शकता. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जे काही सपोर्ट हवा असतो ना प्रत्येक माणसाचा, आपल्या घरातल्यांचा, बाहेरच्या लोकांचा, आपल्या ऑफिस मधल्या लोकांचा, हे सपोर्ट मिळतो किंवा हॅपीनेस मिळतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतरच आहे अट्रॅक्शन. अट्रॅक्शन किंवा सेक्स. सेक्स म्हणजे काय, तर तुमच्या हजबंड वाईफ मधलं रिलेशन आहे ते. आणि अट्रॅक्शन म्हणजे काय, अट्रॅक्शन म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता, जॉब करता, बिझनेस करता, तिथे इतर लोकांचं अट्रॅक्शन असायला लागतं, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, चांगलं काम करू शकता किंवा तुमची ग्रोथ होऊ शकते. तर अशा ठिकाणी तुम्ही नॉर्थ वेस्ट मध्ये ठेवलं तर तुमचं चांगलं आहे. जेव्हा पत्रिकेतला बुध डिस्टर्ब असतो तेव्हा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट याच्यामध्ये जर हे झाड ठेवलं तर तुमचा बुध हा चांगल्या पद्धतीने काम करतो. तसंच गुरु प्रॉब्लेम करत असेल तर नॉर्थ ईस्ट मध्ये हे झाड ठेवायचं. नॉर्थ ईस्ट मध्ये जर झाड ठेवलं तर तुमच्या गुरुची जी काही कार्य असतात ती चांगली सुरळीत पणे चालू होतात. त्याच्यानंतरच आहे की शुक्र. जसं साऊथ वेस्ट हा साऊथ ईस्ट हा शुक्राची दिशा आहे. साऊथ ईस्ट मध्ये शुक्र जर बिघडला असेल पत्रिकेतला तर साऊथ ईस्ट मध्ये आपलं रोप ठेवायचंय. त्याच्यानंतर साऊथ वेस्ट राहू केतू. साऊथ वेस्ट मध्ये राहू केतू सुद्धा हे करतात, त्यामुळे राहू केतू डिस्टर्ब असेल तर साऊथ वेस्ट. निळी हळद ही शनीसाठी सुद्धा चांगली असते, म्हणून वेस्ट मध्ये शनी असतो, म्हणून वेस्ट मध्येही ठेवली तरी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात. ईस्ट मध्ये सुद्धा सूर्याचे प्रॉब्लेम्स असतात. आपल्या पत्रिकेमध्ये रवी डिस्टर्ब आहे तर तिथे तुम्ही ईस्टचा वापर करू शकता. आणि नॉर्थ वेस्ट हा चंद्राचा प्रॉब्लेम असेल तर नॉर्थ वेस्ट मध्ये सुद्धा तुम्ही ही हळद ठेवू शकता. आता हळद ठेवल्याने नुसती ठेवायची नाही, जसं मी तुम्हाला बोलले की रिच्युअल्स आहे, तुम्हाला याची पूजा करायची आहे, तर तशी ती पूजा केल्याच्याच नंतर तुम्ही ठेवायचंय.
असेच ठेवायचं नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप मोठे मोठे उपाय आहेत, म्हणजे चांगले चांगले उपाय आहेत. ते मी प्रत्येक उपाय तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन, जे जे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, तुमच्याकडे राहतील. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला ह्याचा वापर करायचा असेल तेव्हा तुम्ही करू शकता. पण आपण हे कंटिन्यू करणार आहोत सेशन, म्हणजे पुढे जरी हे स्टॉप झालं तरी कंटिन्यू करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण काळ्या हळदीचे अनेक 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 उपाय आहेत. म्हणजे खूप सारे उपाय आहेत. म्हणजे अशी तुम्हाला जसं की ब्लॅक मॅजिक वगैरे ह्या गोष्टींसाठी सुद्धा, एखाद्या व्यक्तीवर जेव्हा ब्लॅक मॅजिक केलं जातं, तर ब्लॅक मॅजिक साठी सुद्धा तुम्ही ह्या हळदीचा, ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी सुद्धा ह्या हळदीचा वापर करू शकता. आणि खूप चांगले चांगले रिझल्ट आहेत ह्याच्यामध्ये. जेव्हा सगळ्यात पहिलं तुम्ही कुठे ठेवा न ठेवा, पण जेव्हा तुम्ही ही काळी हळद होते म्हणून म्हटलं. मी लावतो. ओके, तर काय करायचंय की आपलं अर्धवट राहिलेलं हे घ्यायचंय. शुक्ल पक्षातल्या पहिल्या शुक्रवारी चांदीची डब्बी किंवा इतर धातूची डब्बी घ्यायची, काळी हळद, नागकेशर, नागकेशर तुम्हाला बाजारात मिळतं, त्याच्यानंतर सिंदूर हे घ्यायचंय. आणि आपल्या लक्ष्मीच्या, आपल्या घरात जी लक्ष्मी असेल त्या लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवायचं आहे. आणि ह्याच्यावर श्री सुक्त, किंवा श्री सुक्त कोणाला जमत नसेल, कारण की श्री सुक्त हे थोडस संस्कृत मध्ये आहे, तर अष्टक, आणि त्याच्यानंतर अष्टक बोलू शकता. किंवा मग जे ओम महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचा एक मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, हा 108 वेळा मंत्र बोलायचा आहे. आणि ही डब्बी तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये किंवा कॅश बॅग कुठे ठेवत असाल, कॅश बॉक्स ठेवत असाल, तर त्याच्यामध्ये ही हे ठेवायची आहे डब्बी. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कोणी आजारी असेल आपल्या घरामध्ये, आणि जर त्याला बरं वाटत नसेल, सतत काय ना काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, तर काय करायचंय, अ, कुठल्याही गुरुवारी थोडस आटा म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि त्याचे 2 पेढे, म्हणजे 2 पेढे बनवायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, चणे, जे चणे असतात ना, आणि चण्याची डाळ. ठीक आहे, चण्याची डाळ आणि थोडस गुळ घ्यायचं आहे. आणि काळी हळद याची थोडीशी पावडर घ्यायची, आणि ती काय करायची, ती ना त्याच्या त्या पेड्यांमध्ये अशी दाबायची, भरायची, आतमध्ये दाबून ठेवायची. आणि त्या व्यक्तीवरनं 7 वेळा उतरवायची. आणि ही जी ते ह्याचे पिठाचे जे काही गोळे असतील, ते पिठाचे गोळे एखाद्या गाईला खायला द्यायचे. ठीक आहे, लक्षात आलं. काय करायचं, कुठल्याही पहिल्या म्हणजे गुरुवारी करायचं हे काम. 2 पिठाचे, गव्हाच्या पिठाचे पेढे घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी पावडर त्याची हळदीची, नंतर चणे, किंवा चणे नसतील तर ओले चणे नसतील तर डाळ, भिजवलेले चणे नाहीतर डाळ. आणि त्याच्याबरोबर गुळ, गुळ घ्यायचे, त्या पेढ्यांमध्ये ते दाबायचे. आणि 7 वेळा त्या आजारी व्यक्तीच्या वरनं उतरवायचे. आणि ते एखाद्या गाईला किंवा गाईलाच खायला घालायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने जर एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत बरं नसेल, किंवा अजून पण काय करू शकता की एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, सतत त्याला बरं वाटत नाहीये, तर काय करायचं, आपली हळदीचं हे घ्यायचं, कंद घ्यायचं. आणि छोटं कंद घेऊन ते तावीज मध्ये किंवा असंही कशात मध्ये तरी गुंडाळून, प्लास्टिकच्या ह्याच्या पिशवीमध्ये वगैरे काहीतरी असं गुंडाळून ते ना त्याच्या कमरेमध्ये बांधायचं, जर प्रॉब्लेम होत असेल. तसंच मूल होणं न होत असेल, काही प्रॉब्लेम्स असतात ना मूल न होण्यामध्ये, तर अशा काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लेडीजच्या कमरेला किंवा दोन्ही लेडीज जेंट्सच्या कमरेला ते तुम्ही बांधू शकता, कंद घेऊन. म्हणजे मोठा नाही, त्याच्यात छोटासा तुकडा घ्यायचा, आणि तो एक तर तावीज मध्ये किंवा मग प्लास्टिकचं असं रेप हे बांधून वगैरे तुम्ही ते ठेवू शकता. त्याच्यानंतर काय की नजर लागते, आपल्याला वाटतं ना आपल्या घरांमध्ये मुलं असतात किंवा, तर त्यांना नजर लागते. मुलं कशाला, आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा नजर लागते. तर काय करायचं, एक काळा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एका काळ्या हळदीची एक गाठ घ्यायची आहे. आणि ही गाठ काय करायची, बांधायची.
म्हणजे त्या कपड्यामध्ये बांधायचंय आणि 7 वेळा त्या ह्याच्यावरनं व्यक्तीवरनं उतरवायची आहेत किंवा मुलांवरनं उतरवायची आहेत आणि ते काय करायचंय पाण्यामध्ये सोडायचंय. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, नजर नजर कुठेही म्हणजे लहान मुलांना असेल, मोठ्या माणसांना असेल किंवा ह्यांना पण असे आपल्या घराला नजर लागते, आपल्याला आपल्या बिझनेसला नजर लागते. हा, बिझनेसला नजर लागत असेल किंवा असं नेगेटिव्हिटी सतत येत असेल तर झाड तर ठेवणारच आहात. नसेल बाबा झाड मिळत नाही आपल्याला किंवा हे मिळत नाही तर काय करायचं, ही काळी हळद थोडीशी ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या जे एंट्रन्स असतो त्या एंट्रन्स वर सुद्धा बांधून ठेवू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कामामध्ये सुद्धा काही कधी आपल्याला कुठलंही एखादं काम आपण करतो तेव्हा आपल्याला सफलता मिळत नाही, परत 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 प्रयत्न करून सुद्धा आपल्याला सफलता मिळत नाही, तर त्यावेळेला काय करायचं, त्या कामाला जाताना किंवा इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यूला जाताना किंवा एखादी परीक्षा आहे तर परीक्षेला जाताना जर आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर काय करायचं, ही काळी हळद आहे ना, ही काळी हळद तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवायची आहे. म्हणजे कसं चंदन वगैरे कसं आपण भिजवतो, नाहीतर बेटर आहे की तुमच्याकडे चंदन टिक्का वगैरे असेल किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही काळी हळदीची पावडर टाकू शकता किंवा नाही तर ती काळी हळद तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवायची किंवा पूड करून ठेवायची. ती थोडस ओला हात लावायचा आणि त्या हळदीचा टिक्का लावून जायचा. याने काय होतं, वशीकरण होतं आणि वशीकरणासाठी सुद्धा काळ्या हळदीचा उपयोग केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला लव्ह रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील तर अशा वेळेला सुद्धा वशीकरणासाठी सुद्धा या काळ्या हळदीचा वापर सतत आपण जर आपला हा टिक्का आपण जर डोक्याला लावून जर राहिलो तर आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. वशीकरण किंवा आपली एखादी कामं आपली जेव्हा कामं होत नसतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत होते. 1 मिनिट हा. हा, तर वशीकरणाचा तर अशा वेळेला सुद्धा आपण हा टिक्का लावून जाऊ शकतो. प्रत्येक आपण रोजही लावला तरी चालतं, कारण खूप लोक रेग्युलर डोक्याला कुंकू किंवा हे अशा गोष्टी लावत असतात, चंदन टिक्का किंवा असं लागत. तर काळ्या हळदीचा टिक्का हा तुम्हाला वशीकरणासाठी खूप चांगली मदत करतो. वशीकरण होतं. आपण एखाद्या कामासाठी जात असतो आणि एखादी खूप बरेच सारे प्रॉब्लेम्स येतात, परीक्षेला जात असतो तर मुलं परीक्षेला जाताना सुद्धा बरेच प्रॉब्लेम येत असतात, तेव्हा सुद्धा तुम्ही या हळदीचा वापर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रहांसाठी, ग्रहांचा जर काही प्रॉब्लेम्स असेल तर पत्रिकेमध्ये जसं मी मागाशी म्हटलं की काहीतरी प्रॉब्लेम्स येतात सतत, आपले काही ना काहीतरी हे होतात, तर काय करायचंय, काळी हळदीचे ना 7 बारीक बारीक दाणे घ्यायचे. आणि ते काय करायचं, एका धाग्यामध्ये ओवायचे. आणि त्याला धूप म्हणजे जे गुळ लोबानाचं जे धूप असतं ते धूप दाखवायचंय त्याला. आणि काय करायचंय, ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे तर त्याला ही माळ गळ्यात घालायला द्यायची. जशी आपण तुळशीची माळ वगैरे घालतो त्याप्रमाणे त्या माणसाला ती हे घालायला द्यायची. त्यामुळे काय होतं, जे ग्रहांचे दुष्प्रभाव आहेत किंवा ब्लॅक मॅजिक वगैरेचा जर प्रकार तुम्हाला वाटत असेल, एखाद्या व्यक्तीला ब्लॅक मॅजिक वगैरे केलेलं असेल तर त्यावेळेला हा उपाय जर केला तर ब्लॅक मॅजिक पासून सुटका होते. शिवाय
ग्रहांचे जे दोष असतात, ग्रहांचा जो प्रॉब्लेम्स असतो, तोही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तिथे तुम्हाला फरक जाणवतो. त्याच्यानंतर व्यापारासाठी सुद्धा मग तिथे जो सांगितलं तसं व्यापार आहे. काही लोकांचं जी यंत्रण असतात, यंत्रांमध्ये काम करणारे असतात, जसं की काही बिझनेस असे असतात ना जिथे यंत्र वापरली जातात. तर अशी यंत्र जर का सतत बिघडत असतील नेहमी, तर काय करायचं, काळी हळद भिजवायची पावडर, आणि त्याचं जे स्वस्तिक आहे बनवायचं त्या यंत्रांवर. त्याच्यामुळे काय होतं, जे काही प्रॉब्लेम्स येत राहतात ना सतत सतत, ते निघून जातात, आणि या मशीनच्या आहेत त्या सतत सतत खराब होत राहतात, ते व्यवस्थित होऊन जातात. ठीक आहे. हा उपाय तुम्ही जर मशीन वगैरे ज्या बंद पडणं किंवा काय होणं याच्यामध्ये जो प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी हे तुम्ही योग्य पद्धतीने वापरू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, तुम्ही प्रश्न घेऊया, मग मी पुढचं शिकवते, कारण मी सगळी एकटी बडबडते. विचारा प्रश्न विचारायला लाजायचं नाही. मॅडम, विचारू का? हो, विचारा. अ, हे समजा आपल्याला तिजोरीत ठेवायचं असेल तर किती दिवस, म्हणजे 1 वर्षभर ठेवलं तर ते तसंच राहतं का? कारण हळकुंड कसं असतं, ठेवलं की मग नंतर थोड्या दिवसांनी त्याला किडे वगैरे लागतात, तसा प्रॉब्लेम इथे होतो का? नाही होत. नाही. काळी हळद जर व्यवस्थित सुकवली आणि तुम्ही वर्षभर जरी तुमचं, आता बघा आम्ही दिवाळीला ना पोटली घेतो, लक्ष्मी पोटली, तर त्याच्यामध्ये आम्ही काळ्या हळदीचा वापर करतो, काळी हळद देतो, तर ती ना वर्षभर राहते. म्हणजे आम्ही पोटली सतत काढत नाही, कधी कधी काही लोक काढतात, कारण काय, कधी कधी त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे घातलेले असतात किंवा सुपारी वगैरे असते, तर त्याची ती खराब होते. पण काळी हळद कधीच खराब. मग ही वर्षानंतर आपण चेंज करायचं असतं का? चेंज केली तरी चालतं, पण काही जरूरत नाही वाटत त्याची चेंज करायची, कारण ती सिद्ध अच्छा. केलेली असते ना, त्यामुळे तुम्ही चेंज करावी याची काही जरूरत नाही. ठीक आहे, कळलं मला. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? कोणाला काही प्रश्न आहेत तर विचारा. बघा काय आहे. मैडम एक क्वेश्चन था। हाँ, ये जैसे मेरे घर पे ये पेड़ लगाना है, हाँ, तो नॉर्थ डायरेक्शन ब्लॉक है पूरा, माने वहाँ हमारे मतलब जो नॉर्थ है उसमें टॉयलेट बाथरूम है और एक स्टोर एरिया है, तो हम्म। फिर और पैसेज है, तो ये कैसे लगाएंगे इस पेड़ को वहां पे? अच्छा, आपको पैसेज में लगा सकते हो क्या इंडोर? हाँ मुश्किल है मैम, क्योंकि वो पैसेज है बहुत, अगर लगा देंगे तो चलने के लिए वो जगह नहीं होगी। तो मतलब छोटा पैसेज। हाँ छोटा पैसेज है, जो एक कमरे से ड्राइंग हॉल से बेडरूम की तरफ जाने के लिए जो पैसेज है, हम्म। करीब कितना, 2-2.5 फीट का पैसेज होगा, 2.5-3 फीट का होगा, उससे ज्यादा तो नहीं होगा। तो नहीं तो क्या कर सकते हैं ना, दोनों बाजू में अगर जगह रहेगी ना, नॉर्थ टॉयलेट बाथरूम के साइड में अगर या तो लिविंग रूम रहता है या तो बेडरूम रहता है, तो उसमें अगर जगह रहेगी ना, तो उसमें आप हाँ लगा सकते हैं। बट वो जोन चेंज हो जाएगा, नॉर्थ की जगह वो नॉर्थ ऑफ इस तरफ या उस तरफ हो जाएगा फिर। नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट चलेगा, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट चलेगा। अच्छा ठीक है। चलेगा। मतलब उसमें तो 22% तो आएगा उसमें आपको, मतलब नॉर्थ का जोन तो 22% आता है उसमें। ओके ओके। तो आप वहां लगा सकते हैं, या तो नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट लगाइए या नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट लगाइए। ओके ठीक है। ठीक है। मॅडम, आपण कंद पण ठेवू शकतो ना कपड्यात बांधून? हो, कंद पण ठेवू शकतो,
कंद पण ठेवू शकतो, पण आता रोपं असेल तर रोपं, कारण कंद कसं ह्या सीझनला फार फार कंद भेटत नाही, रोपं भेटतात. आणि रोपं कसं तुम्हाला डिसेंबर पर्यंत रोपं हे होऊन जातात, म्हणजे डिसेंबरच्या नंतर सुप्त अवस्थेत जातात ना, तेव्हा तुम्ही त्या कुंडीतली कंद, म्हणजे कंद कसं तुम्ही एक कंद दिलं म्हणजे एकच नाही, तिथे तुम्ही व्यवस्थित देखभाल केली ना, तर त्या झाडाला अनेक कंद म्हणजे दुसरी येतात. त्यामुळे ते तुम्ही कुठे युज करू शकता, जर तुम्ही व्यवस्थित सुकून वगैरे ठेवली तर. अच्छा. हा. आणि हे रोपं आम्हाला कुठे मिळतील? तुमच्याकडे मिळतील का? हो, रोपं मिळतील. तुमचं रोपांचा तेच मी सांगत होते, रोपं कोणत्या जर कोणाला हवी असेल ना, तर कसं आहे, ही रोपं ना अशी तुम्ही बाहेर मार्केटमध्ये बघायला गेलं तर 3 रोपांचा सेट घ्यावा लागतो किंवा 7 रोपं घ्यावं लागतात, म्हणजे 7 दिशांना लावायची. आता 3 दिशांना जर तुम्हाला लावायला मिळत नसेल तर 3 रोपं एका कुंडीत सुद्धा तुम्ही लावू शकता. पण 7 रोपं तुम्ही एका कुंडीत लावू शकत नाही, तर त्याच्यासाठी 2-3 कुंड्या कराव्या लागतात. आणि 7 दिशांमध्ये जर तुम्हाला लावायचे तर मग वेगवेगळ्या कुंडीमध्ये तुम्हाला लावू शकता. 3 दिशांना लावायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला 3 वेगवेगळ्या कुंड्या कराव्या लागतात. ठीक आहे. मग ही जर 3 रोपं आहेत ना, ही मार्केटमध्ये तुम्हाला आता घ्यायला गेला तर 1500च्या पुढेच असतात 3 रोपं. आणि जी 7 रोपं आहेत ही तुम्हाला 2800-3000 पर्यंत जातात. तर आपल्याकडे म्हणजे आता आपण इथे काळ्या हळदीचं हे घेतो म्हणून मी ही रोपं 999 म्हणजे 1000 रुपयामध्ये 3 रोपं तुम्हाला मिळतील आणि 1500 रुपयामध्ये 7 रोपं मिळतील. ठीक आहे. कोणाला हवी असेल तर ऑर्डर करा. आणि ही कसं आहे ना, तुम्हाला बाय पोस्ट घरी येतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे की ती रोपं कशी लावायची, त्याची पूजा वगैरे, ते तर तुम्हाला PDF मी पाठवणार आहे ग्रुपमध्ये. मग ती तशी तुम्ही लावू शकता. पण त्याच्या डेट पण मी देणार आहे. डेट पण कुठल्या बाबा कधी आपल्याला कधी पटकन समजत नाही, लक्षात राहत नाही, तर त्याच्या डेट पण तुम्हाला मेन्शन केलेला असेल की या डेटला तुम्ही त्याची स्थापना आहे. ठीक आहे मॅडम. मैडम ये कंद जो बांधना है वो कौन से कलर के कपड़े में बांध के रख सकते हैं? पीला? हाँ, नॉर्थ में है ना। नहीं, मतलब जनरली अगर कहीं बांध के रखना जनरली है। जनरली पीले कपड़े में बांध सकते हैं। ओके, मतलब जहां पे भी जहां ये बांध के रखना है तो पीले कपड़े में बांध के पीले रख। कपड़े में बांध कर। और बहुत सारे रिचुअल्स है, मैं आपको भेज देती हूँ, आप पढ़ के भी कर सकते हैं, क्योंकि मैं इधर बोलूंगी आपके सब ध्यान में नहीं रहेगा। ठीक है। ठीक है। और भी बहुत सारे ये है, बहुत सारे मतलब अलग अलग दिशा के हिसाब से, या आपको मेडिटेशन करना है उसके ऊपर तो आप वो कैसे, वो सब मैं आपको भेज दूंगी उसके अपने ग्रुप पे, तो आप वैसे कर सकते हो। अजून कोणाला प्रश्न असतील? हा, मेडिटेशनला बसणं सुद्धा बघा, आता बरीच लोक मेडिटेशन करताना ना कधी कधी आपल्याला ध्यान लागत नाही, कधी कधी प्रॉब्लेम्स येतो एकाग्र व्हायला. तर ह्या वेळेला काय करायचं की जे काळ्या हळदीचं पान आहे ना, हे पान कट करून जर तुम्ही जिथे बसता तिथे आसनाखाली जर घेतलं तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येतो मेडिटेशनचा. किंवा तुम्हाला एखादी वस्तू हवी असेल, आता जसं मी बोलले की नॉर्थ मध्ये जर प्रॉब्लेम्स असेल तर तुम्हाला एखादं रिच्युअल करायचं असेल, एखादी तिथे मी करायचं असेल तर काय करायचं की तुम्हाला त्याच्या मेडिटेशन करायचंय, समजा तुम्हाला मनी अट्रॅक्ट करण्यासाठी मेडिटेशन करायचंय, तर तुम्ही काय करायचं की हे तर झाड लावणार आहात, त्याच्या बाजूला एक ग्रीन कलरची हे लावायची, कॅन्डल लावायची, आणि मेडिटेशन करायचं की तुम्ही तुमच्याकडे पूर्ण ह्या युनिवर्स मधून तुमच्याकडे जी प्रॉस्पेरिटी आहे किंवा पैसा आहे किंवा तुम्हाला येणार नवीन नवीन संधी पाहिजे असेल कुठल्याही बिझनेस मध्ये पुढे जाण्यासाठी, किंवा जॉब मध्ये प्रमोशन पाहिजे असेल, जॉब मध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट मध्ये सुद्धा हे करू शकता किंवा वेस्ट मध्ये करू शकता, कारण तिथे गेन्स आहेत, बेनिफिट आहे. गेन म्हणजे काय, तर आपली प्रगती, आपल्यामध्ये होणारे आपला जो पगार आहे किंवा आपल्याला येणारी जी काही इन्कम आहे त्याच्यामध्ये होणारी ग्रोथ, ठीक आहे, तिथे पण करू शकता. पण नॉर्थ मध्ये तुम्हाला संधी हव्या असतील किंवा तुम्हाला पैसा हवा असेल, पैसा हवा असेल, तर तुम्ही तिथे मेडिटेशन करायचं. मग मेडिटेशन करताना ग्रीन कॅन्डल लावायची तिथे बाजूला आणि ते झाड, आणि त्याच्या समोर बसून
की मी काही तुम्हाला वर्ड्स पाठवते त्याच्यामध्ये, ते तुम्ही कंटिन्यू ते बोलायचे आहे तिथे बसून, किंवा तुम्ही जे काही तुमच्या विश आहे त्या विश बोलायच्या तिथे बसून. तर ते मेडिटेशन तुम्ही शांत ठिकाणी तिथे बसून करू शकता. असं प्रत्येक दिशाने जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटत असेल की नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, सूर्याचा प्रॉब्लेम्स आहे तुमच्या पत्रिकेमध्ये, तरी सुद्धा तुम्ही तिथे बसून मेडिटेशन वगैरे करू शकता. तुम्ही त्याच्या कॅन्डल्स वगैरे आहे माझ्याकडे, मी तुम्हाला ते पाठवते की दिशांनुसार वेगवेगळे कॅन्डल्स, कुठले कॅन्डल्स लावायचे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं मागायचंय की बाबा माझ्याकडे मनी अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मी बोलते ना मगाशी की जसं तुम्ही तुम्ही बोलून, म्हणजे आता कसं आहे ना, ही आपली भाषा आहे एकामेकाला सांगण्याची. तसं ह्या ज्या ब्रह्मांडाची भाषा आहे ना, ती बोलून नाहीये, तुमचे व्हायब्रेशन आहे. तुमच्या शरीरामधून काय व्हायब्रेट होतं, काय निघतं, त्याच्यातून तुम्हाला मिळतं. जर तुम्ही तुमचे व्हायब्रेशन क्रिएट केले ना तुमच्या शरीरामध्ये, की मला पैसा हवा आहे, मला चांगली हेल्थ पाहिजे, हे तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये व्हायब्रेट व्हायला लागतं तेव्हा. आणि ही काळी हळद काय करायची माहितीये का, जर भरपूर कोणाला प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असतील, पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे, तर ही काळी हळद ना तिळाच्या तेलामध्ये भिजवायचे. आणि आपल्या ह्या नाड्या असतात ना, इथे आपण नाड्या बघतो आपल्या, ओके, ह्या नाड्या, ह्या नाड्यांवर लावायचे. जिथे जिथे आपल्या नाड्यांचं हे होतं, आपण एखाद्या माणसाला नाडी चालते की नाही तेव्हा आपण इथे बघतो, ओके, तर इथे लावायचंय, किंवा इथे ह्याच्यामध्ये इथे लावायचं हे, परत इथे 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 लावायचे, कारण हे पण आपल्याला हे नाड्या इथे मानेच्या इथे लावायचे आहे हळद. आपली जी नाभी आहे, नाभीच्या इथे हळद इथे लावायचंय. तर किंवा आपण रात्री झोपताना आपले जे पाय आहेत, पायाचे तळवे आणि हाताचे तळवे, कारण आपल्या शरीरामध्ये एनर्जी सोर्स, एनर्जी येण्याचा काही गोष्टी असतात जिथे हातांचे तळवे आहेत, पायांचे तळवे आहेत, आणि आपल्या हृदयाच्या खालच्या बाजूला एक स्प्लिन चक्र असतं, तिथून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ऍब्सॉर्ब केली जाते किंवा येते. तर ह्या तळव्यांना रात्री झोपताना नेहमी काळ्या हळद तेलात काळी हळद मिक्स करून लावायची. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं शरीर क्लिन्झिंग होतं आणि तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे रेग्युलर झोपताना, आता तुम्ही रेग्युलर झोपताना नुसतं तेल लावून झोपा बघा, तुम्हाला शांत झोप लागते, शरीरातले टॉक्सिन्स असतात ते बाहेर निघतात. तर काळी हळद जेव्हा लावाल तेव्हाही तुमचं क्लिअर हे होतं, क्लिन्चिंग होतं, आणि तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण व्हायला लागतं किंवा पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते. तर हे साधे साधे उपाय आहेत, फार मोठं काही नाही. कारण पिवळी हळद आपल्याला जखम झाली तरी आपण लावतो किंवा काय लावतो, किंवा ती अँटीऑक्सिडंट आहे, किंवा आपण म्हणतो ना अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा ती आपण वापर करतो, किंवा आपलं टॉक्सिन्स, आपल्या शरीरातलं टॉक्सिन्स काढण्यासाठी वापर करतो, आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टम वाढायला पाहिजे म्हणून. तर त्याच्या 10 पटीने किंवा 50 पटीने म्हणा जास्त जे गुणधर्म आहेत हे काळ्या हळदीमध्ये किंवा निळ्या हळदीमध्ये आहे. म्हणून निळ्या हळदीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. म्हणजे आता लोकांनी कसं आहे ना, पूर्वी काळी हळद आहे ना, कुठेच तुम्हाला त्याचं हे मिळत नाही. आणि हळद ही आता कशी जास्त प्रचलित व्हायला लागली, जसं जसं सोशल मीडिया आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आता सगळीकडे लोकांना माहीत झाले की काळी हळद मिळते. पण ही काळी हळद नाहीये, हे मी सगळ्यांना सांगितले की काळी हळद नाहीये, ही निळी हळद आहे. उगाचच लोकांना मिसगाईड करून त्यांच्याकडनं पैसे काढून घेणं किंवा या गोष्टी चांगल्या नसतात. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की काळी हळद नसते, निळी हळदच आहे, आणि त्याचे खूप चांगले गुण आहेत. आणि रेग्युलर जसं तुम्ही तुळशीला पाणी घालता तसंच तुम्ही त्याची पूजा केली तर त्याचे चांगले इफेक्ट तुमच्या घरामध्ये येऊन जातात आणि मिळतात खूप छान छान रिझल्ट. कारण मी आधी बघा, मी कधी, मॅडम मी बोला. परब मॅडम रिमूव्ह होतोय, मी हे आहे क्लास आहे माझा. ओके, ठीक आहे. कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी कसं असतं की लोक अशीच काही ना काहीतरी गोष्टी सांगतात, आपण तिथे मिसगाईड करतात आपल्याला. नंतर आपण माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत, कारण मी स्वतः ज्या गोष्टी मी इथे बोलते ना, मी आधी त्याच्यावर प्रयोग केलेले असतात. मी माझ्या क्लायंट्सना म्हणा, माझ्या काही जवळच्या लोकांना मी ह्या वस्तू दिलेल्या असतात आणि त्याच्यातून मला रिझल्ट मिळालेले असतात. त्यामुळे
मला त्याची एक खात्रीने अनुभव असतात की मी एखादा जेव्हा उपाय देते ना, पत्रिका बघून किंवा काय, मी साधा जरी असा जप करण्याचा आहे किंवा एखादं स्तोत्र, हे पण जेव्हा मी उपाय देते ना त्याच्या आधी मी रिझल्ट घेतलेले असतात. कारण मला माहित असते की त्याच्यावर काम करून मी त्याचे रिझल्ट घेतल्यामुळे मी समोरच्या माणसांना जे काही उपाय देते त्याच्यामध्ये 100% रिझल्ट हा मिळतो. म्हणून मी इथे शक्यतो जे काही बोलते किंवा जे काही उपाय देते त्याचे रिझल्ट असतात म्हणून बोलते मी. उगाच आपण बोललो किंवा काय. आता आम्ही जवळजवळ मुकेश सर आणि मी जवळजवळ 3-4 वर्ष आम्ही लक्ष्मी पोटलीचे कार्यशाळा करतो. लक्ष्मी पोटल्या पण देतो आम्ही लोकांना. त्याचे रिझल्ट आहेत लोकांना, खूप छान रिझल्ट आहे. म्हणून आम्ही ते करतो कंटिन्युअसली. पण आम्ही दिवाळीच्याच वेळेला करतो ते लक्ष्मी शाळा हे वगैरे. पण अशा हे काळ्या हळदीचं पण तसेच आहेत की रिझल्ट आहेत. आज माझ्या घराकडे भरपूर मी हळदीचं हे केलं का, तर मला समजलं की माझ्या क्लायंटना चांगले चांगले रिझल्ट मिळतात, तर आपण काय ना त्यांना अवेलेबल करून देऊया. तुम्ही माझ्याकडून शिकणार, तुम्ही कुठेतरी जाणार, तुमच्याकडून लोक काहीतरी अशी फसवणारी असतात, मिसगाईड करणारी असतात, उपयोग काहीच नसतं ज्ञानात. म्हणून हे आपल्याकडे अवेलेबल आहे. हळद आहे, हळकुंड आता नाही तुम्हाला मिळणार, म्हणजे ती हे असं समजा ती आता नाही, ती डिसेंबरच्या नंतर तुम्हाला भेटतात सुप्त अवस्थेत गेल्यावर. पण रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही स्वतः त्याचे रिझल्ट घ्या. तुम्हाला ज्यांना कोणाला कंद हवी असेल ते त्यांनी मला सांगा तुमचा ऍड्रेस आणि पेमेंट मला पाठवून द्या. मी तुम्हाला बाय पोस्ट कुरिअर करेन. तर मध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील वाटत असेल तरी तुम्ही मला फोन करून विचारू शकता. असं काही नाही की मॅडम काही सांगणार नाही, बोलणार नाही, असं काहीच नाही. मॅडम हे पावडर फॉर्म मध्ये पण मिळतं का? पावडर फॉर्म मध्ये मिळत नाही, पण जेव्हा हे हळकुंड तयार होतात ना तेव्हा पावडर फॉर्म मध्ये बनवून दिली जाते. कारण काय, बाजारामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की मार्केटमध्ये तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये मिळेल असे. मी जर आपण स्वतः जेव्हा हे काढतो हळकुंड तेव्हा ती सुकून ड्राय करून मग त्यांची पावडर केली जाते. अच्छा. आणि पावडर करून ठेवलेली तरी तुम्ही चांगला उपयोग होतो त्याचा. किती आहेत पण म्हणजे आपण वापरत होतो जसं जे जे उपाय सांगितले त्याच्यामध्ये. पण झाडं चांगलीच असतात, कारण त्याच्यानंतर तुमचे, मी आता सांगते ना माझ्या क्लायंटना दिलेले ना, आता त्यांच्या कुंड्या पूर्ण भरून एक एक दोन दोन कुंड्या त्यांना वाढवायला लागल्यात, कारण एवढी त्याची ग्रोथ होती चांगली. कधी कधी घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी खूप असेल तर या रोपांच्या मार्फत तुम्हाला कळतं की ही रोपं त्यावेळेला वाढत नाही किंवा अं, काही रोपं मरून जातात, फुटतात. त्याच्यामुळे कळतं की आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना कधी, तर तुम्ही मला कधी फोन करून विचारू शकता. तर रोपं आपल्याकडे भेटतील. दुसरी गोष्ट, काही अजून काही तुम्हाला उपाय मी सगळं टाकणार आहे व्हॉट्सअपला, त्यामुळे तुम्हाला काही विचारायची वेळ येणार नाही. पण वाटलं ते तर तुम्ही फोन करू शकता मला. आणि रेकॉर्डिंग पण मी टाकेन तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय का मी ठीक आहे. काय शिकवलंय वगैरे ते? हो हो मॅडम, छान समजलं. कोणाला काही विचारायचं असेल तर अजूनही मैडम विचार. ये पौधों का केयर कैसे करना है, इनको धूप दिखाना है, कब कब दिखाना है, कितने दिन में? ये पूरे इंडोर प्लांट है? इंडोर भी आउटडोर भी है, आउटडोर भी लगा सकते हो, लेकिन इंडोर है तो आपको क्या करना है, जैसे मैंने वो पूरा एक मेरा ये आएगा उसमें क्या क्या कैसे ये लगाने हैं पेड़ कुंडी में, वो सब लिखा है। फिर भी आपको रेगुलर सुबह सुबह जब भी धूप आएगी आपके घर में, किधर भी आने दो धूप, वो 2 घंटा तो आपको वो धूप में रखनी ही है पौधे। उसको थोड़ी धूप दिखानी पड़ती है, बिना धूप के नहीं चलेगा, थोड़ी तो धूप दिखा, या
जैसे एक दिन या अल्टरनेट डे दिखाओ या रोज के रोज भी दिखाओगे दिखाएंगे तो भी चलेगा। हॅलो मॅडम. हाँ बोल। हॅलो. हाँ बोला ना। म्हणजे असं काही SOP आहे का, म्हणजे समजा आपण बाहेरनं काय बघितलं मागवली हळद वगैरे जे पावडर फॉर्म मध्ये असेल, तर ती शुद्ध आहे म्हणजे ऍक्च्युअली आहे की नाही असं ओळखण्याचं काही असं सूत्र आहे का, म्हणजे जसं मागाशी मी पाण्यामध्ये टाकल्यानंतर. मागाशी मी तुम्हाला म्हटलं ना की ही नीच पावडर असणार। दुसरी गोष्ट याची टेस्ट आहे ही कापुरासारखी लागणार तुम्हाला वास। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा, पाण्यात टाकलं की ते निळं होतं का असं? पाणी नाही निळं होणार पाण्यामध्ये पण ही टाकल्यानंतर डायल्यूट केल्यानंतर केळसर रंगाचीच होईल त्याचं- पावडर। कसलं रेड? निळ्या निळ्या रंगात। कुठला कलर येणार ऐकायला नाही आलं. निळा 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 अच्छा, ओके. निळा निळ्या रंग। रंगाच्या पाण्याला हो। म्हणजे पाण्याला जर निळा रंग आला तर ती निळी हळद आहे असं आपण बोलू शकतो, राईट? आणि त्याची टेस्ट आहे ही कापुरासारखी लागते। जर तुम्ही ती पावडर जिभेवर ठेवली ना तर हा कापुरासारखी हा. होऊन जाते लागते टेस्ट। ओके. आणि दुसरी गोष्ट कशी आहे माहिती का वाटा। तुमच्याकडे हो अवेलेबल आहे का पावडर आता नाहीये माझ्याकडे। म्हणजे पावडर? पावडर अच्छा. नाही। ओके. पावडर माझ्याकडे फक्त झाड आहेत आता। कंद पण नाहीये। कंद संपलीत माझी कोणी कोणी घेऊन गेले माझ्याकडे आता कंद नाही फक्त झाड आहेत। ओके. ओके. मी ऑर्डर करते मी. ओके ना चालेल। वाचा सिद्धीसाठी सुद्धा ही चांगली आहेत हा। कोणाला वाचा सिद्धीचा जो प्रकार असतो ना एखाद्याला तुम्ही जर हे हळदीचं थोडासा तुकडा रोज रोज खाल्ला तर वाचा सिद्धी येते। वाचा सिद्धी माहितीये ना आपण जे बोलू ते खरं होतं। किंवा एखाद्या माणसाला जर तुम्हाला वश करायचं असेल बोलण्यामध्ये तर तुम्ही ही भाजीचा तुकडा हा जर चावून जर तोंडावर जिभेवर ठेवून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे काही मागत असाल किंवा जे काही हवं असेल तर ते वशीकरण पण होतं या हळदीच्या तुकड्याने। म्हणजे एवढी पावर या हळदीमध्ये आहे। मैडम जैसे अभी एक हल्दी में एक बार लगाए तो वो बार बार बढ़ते रहता है, हाँ और तो एक बार हमने वो कंद निकाला तो फिर नया पौधा कैसे आएगा? मतलब उसको कंद तो जिसके नहीं नहीं जड़ कंद में रहेगा रहते हैं ना। ना जो मदर कंद जो रहता है ना वो अलग रहता है। और उसके आजू बाजू में ना दूसरे छोटे छोटे ये आ जाते हैं। ओके, तो वो जो मदर बाजू में मेन का आते हैं ना हाँ जो मेन है वो उसको। आप रख सकते हो। और जो बाकी हाँ के हाँ। है ना आप यूज कर सकते हो। अच्छा ठीक। अच्छा तो मॅडम, वो अजून एक उससे प्रश्न आहे. उससे उससे भी मतलब जो बाजू में है उससे निकाल के हम नया पेड़ लगाएंगे तो आ जाएगा उससे? हाँ आ जाता। हाँ। ओके। बोला सर योगी सर। हा मॅडम, बोलू का? हाँ बोला। हा, मला सांगा की निळ्या हळदीचं असं ओरिजिन काय आहे, म्हणजे कुठल्या स्टेटला चांगली मिळेल, असं प्युअरिटी कुठली मिळेल? म्हणजे प्युअर समजा आता फॉर एक्झाम्पल केरळा वगैरे असं काय आहे का तिकडे मुबलक प्रमाणात मिळते, किंवा त्या साईडला चांगलं असं आहे का कुठे मुबलक प्रमाणात स्टेट? अशी कुठे मिळत नाही बघा। कसं आहे माहितीये का ही हळद ना शक्यतो रानात मिळते। ठीक आहे। आता कसं ना काही काही लोकांनी या हळदीचं संशोधन वगैरे करून त्याच्यावर ती आणलेली आहे। पण असं काही लोक शेती करतात या हळदीची। पण असं तुम्हाला प्युअर एकाच ठिकाणी अशी कुठे मिळत नाही या हळद। म्हणजे जसं की काही गोष्टी साऊथला मिळतात काही गोष्टी येतात पण ही हळद तुम्हाला तशी अशी प्रॉपर अशी कुठे एका ह्याच्यामध्ये मिळत नाही। ओके. ओके. कारण ही ना तुम्हाला निसर्गात मिळते। आता बघा ना मी माझ्या गावी म्हणजे मी आता कोकणातून आहे तर माझ्या गावी आहे ना मी असं वाटेत जाताना एका दोन ठिकाणी ना मला या हळदीबद्दल आधी माहित होतं म्हणून एका दोन ठिकाणी मी गेले तिथे रोड आहे पण तिथे लोक बसते जातो आणि किंवा लोकांना काही माहिती नाही या हळदीबद्दल। मी तिथली रोपं जाऊन काढून आणली म्हणजे कोणाला काही माहित नाही। अशा ठिकाणी कुठे ते पण ते उगवतात पण जिथे स्वच्छता आहे किंवा जिथे म्हणजे जिथे माणसांची जास्त वस्ती नाही ये जा नसते अशा ठिकाणी मी तुम्हाला रोप भेटतात। फक्त त्यातल्या तुम्हाला माहिती पाहिजे की ही रोप बाबा काळी हळदीची आहे ती ओळखता आली पाहिजे। अगदी कोणाला काही प्रश्न आहे?
काळ्या हळदीचे ना खूप सारे उपाय आहेत, मी तुम्हाला पाठवेन. खरं तर एका सेशन मध्ये नाही होणार त्याला, पण मी तुम्हाला सगळे उपाय पाठवेन जे लिहिलेले असतील आणि ज्याच्यामुळे तुम्हाला ते करताना उपयोगी येतील, म्हणजे ते परमनंटली तुमच्याकडे राहतील. खूप सारे उपाय आहेत, वेगवेगळे रिच्युअल स्केल आहेत, सगळं वेगवेगळे आहेत. तुम्ही पाठवेन तुम्हाला सगळे व्हॉट्सअपला. आणि खूप चांगले रिझल्ट आहेत या, म्हणजे इव्हन माझे क्लायंट्स ना पोलीस वगैरे पण आहेत, त्यांनी हे यूज केलेले आहेत आणि त्यांना पण खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. वनस्पती शास्त्र हे फार मोठं आहे. वनस्पती शास्त्रामध्ये ना खूप सारे वनस्पतींचे उपाय आहेत, खूप म्हणजे खूप. म्हणजे आपण लाजाळू किंवा ज्या छोट्या छोट्या वनस्पती सुद्धा ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, मी कधीतरी पुढचा क्लास लावेन वनस्पती शास्त्र. मॅडम अजून एक प्रश्न, सॉरी. हॅलो. हा बोला. तुम्ही जेव्हा हा इंट्रोडक्शन सेशन होता ना, त्या टायमाला तुम्ही सांगितलेलं की हा प्रत्येक व्यक्तीच्या ज्योती म्हणजे याच्यामध्ये पंचांगामध्ये प्रत्येकाचं झाड म्हणजे वृक्ष हे वेगवेगळं असतं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आराध्य रूप. त्या संदर्भात तुम्ही आराध्य आराध्य वृक्ष, तर त्या संदर्भात थोडं काय सांगाल का? प्रत्येकाचं वेगळं असतं ना, ते कसं हो. वापरावं, समजा माझं वेगळं असेल. प्रत्येकाचा वृक्ष वेगवेगळा असतो, आराध्य वृक्ष, आणि त्याची जड मूळ असतं ना ते एखादं म्हणजे कुठलाही जो झाड किंवा आपण जे काही वापरणार आहोत ते एखाद्या पर्टिक्युलर मुहूर्तावर किंवा जसं पुष्य नक्षत्र आहे किंवा त्या पर्टिक्युलर नक्षत्रांवर काढून आणून त्याला सिद्ध करून ते वापरावं लागतं. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही जर ते वापरणार असेल तर ते सिद्ध करावं लागतं आणि ते तुम्ही वेअर करायचं अंगावर. तर त्याच्यामुळे बरेच सारे जे प्रॉब्लेम्स असतात ते दूर होतात. आणि हे प्रत्येक माणसाचं जशी रास आहे, जसं नक्षत्र आहे त्याच्यानुसार तुमचे आराध्य वृक्ष आहेत. आणि त्या वृक्षाचे जे पण झाड, पान, फूल, फळ, जे पण तुम्ही योग्य पद्धतीने आणून त्याला सिद्ध करून जर वापरलं तर त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्याप्रमाणे प्रत्येकाची दिशा आणि प्रत्येकाचं सिद्ध करण्याचं पण हे वेगळं असेल ना, प्रत्येक हो वृक्षाचं. हो. जसं वृक्ष आहे तसं नक्षत्रांची देवता पण असते ना, त्याच्यानुसार सिद्ध करायचे प्रकार वेगवेगळे असतात. ओके, बरोबर. कधीतरी आपण हे घेऊया सेशन, हे हा, करूया नक्की मलाही तेच विचारायचं होतं. की त्याच्यावर एक सेशन घेतलं तर चांगलं होतं. हो मग घेऊया. त्याचं बेनिफिट प्रत्येकाचं काय असेल? म्हणजे महागडे महागडे तुम्ही जे रत्नपीठ वापरताना त्याच्यापेक्षा आजूबाजूला आपल्याला जे काही वृक्ष आहेत किंवा मी ते पहिलाच म्हटलं की निसर्गाने आपल्याला डॉक्टर दिले नाही, निसर्गाने आपल्याला निसर्गातली संपत्ती दिली, येस. त्यात आपण आपल्याला स्वतःला बरं करू शकतो. पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपण प्रत्येक वेळेला डॉक्टर हे ते ह्याच्यामध्ये उपचारांमध्ये पैसा घालवतो आणि खूप सारे हे होतात. तर निसर्गाने आपल्याला जन्मजातच काही गोष्टी दिलेल्या आहेत की ते वापरून तुम्ही चांगलं करू शकता. फक्त एवढंच की आता टेक्नॉलॉजी वाढली आहे, टेक्नॉलॉजीमुळे आपण वेगवेगळ्या मार्गांमध्ये अडकलोय किंवा तिथेच गुंतलोय असं झालेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त निसर्गाने ज्या काही आपल्याला मुक्त असताना जी काही उधळण केली त्याचा जर वापर आपण केला योग्य प्रकारे तर खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, खूप सारे. तर ह्या वनस्पती शास्त्र हा विषय खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहेत ज्या आपल्याला कधी माहित नसतात, दुर्मिळ असतात, काही आपल्या आजूबाजूला असतात आणि त्याचे खूप चांगल्या पद्धतीने आपण उपाय जसं हेल्थ वाईज पण करू शकतो, इतर बाकीच्या आपल्याला काही गोष्टी हव्या हव्या असतात त्याच्यासाठी पण करून घेऊ शकतो. तर आपण घेऊया एक सेशन मी करेन की तुमच्या याच्यामध्ये जे काही कुंडलीनुसार किंवा त्यानुसार जे काही वनस्पती असेल तर त्याचा कसा वापर करायचा, कसं वापरायचं. नक्की नक्की. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. कदाचित आता आपलं सेशन संपेल. ओके, तर मी तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओज आहेत ते मिळतील, शिवाय जे काही मी तुम्हाला दिलेले पॉइंट्स आहेत किंवा अजून काही त्याच्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे भरपूर सारे उपाय आहेत ते सगळे मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेन. आणि तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कधी भेटा
किंवा परत वाटतं तुम्हाला की एखादं सेशन आपण करूया, तर तुम्ही त्याचं ग्रुपवर बोला, आपण एखादं सेशन परत होतं करू. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय मी फी वगैरे घेणार नाही, आपण फ्री मध्ये करू. ठीक आहे. तर मी मेडिटेशनचे वगैरे पण क्लासेस घेते, तुम्ही